ज्ञानवर्धक कार्यक्रमासाठी आपण जमलेला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आपण सरस्वती पूजन हे तिथं फुलं अर्पण करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होत आहे आणि मग ते व्यासपीठावर विराजमान होतील. माननीय श्री नमस्कार. आजचे उत्सव मूर्ती प्राध्यापक जयंत खेडकर यांच्या चला गणित शिकूया या भाग 1 ते 10 या संचाचं आज प्रकाशन इथं होणार आहे आणि प्रकाशक आहेत स्नेहल प्रकाशन. व्यासपीठावर माननीय श्रीधर लोणी जे रोज महाराष्ट्र टाइम्समधनं आपल्याला घरोघरी भेटतच असतात. डॉक्टर सौ स्वाती जोगळेकर ज्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बऱ्याच पदांवर आहेत. आज तिथले प्रमुख कार्य सर्व पाहत असतात. घरोघरी आपल्या जे आता सभेची नोटीस आली आहे ती त्यांच्याच सहीने आलेली आहे. आणि लेखक प्राध्यापक जयंत खेडकर आणि माननीय रवींद्र घाटपांडे जे याचे प्रकाशक आहेत हे व्यासपीठावर विराजमान झाले आहेत. कार्यक्रमाला सुरुवात आपण 3 वेळा ओंकार म्हणून करायची आहे. तर माझ्याबरोबर तुम्ही म्हणत राहायचं आहे. 1 ओ, 2 ओ, 3 ओ. आपल्या लक्षातच आलं असेल की ओंकार जितका महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे 1, 2, 3 सुद्धा महत्त्वाचे होते. म्हणूनच आपण वेळे करू. त्यामुळे गणिताचं आणखीन महत्त्व काही सांगायला नको. गणिताशिवाय काहीच होऊ शकत नाही. तुम्हाला वेळ दिली ती गणितातच दिली म्हणून तुम्ही इथे येऊ शकलात. तारीख आहे ती गणितातलीच आहे म्हणून येऊ शकला. त्याच्याशिवाय काही चालत नाही. अशा महत्त्वपूर्ण विषयाला आपण इथे सगळे जमलेलं आहे. मला तर गणिताचा एक प्रसंग आठवतो. मी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल सातारामध्ये शिकत होतो आणि 7वीमध्ये गणिताचे आमचे सर जे वर्ग शिक्षक होते ते वर्गात आले. आम्ही उभे राहिलो. ते काहीच बोलले नाहीत बसा वगैरे. आणि चक्क त्यांनी टेबलावर एक खुर्ची ठेवली टेबलावर आणि काय कसरत करून तिथं चढले ते. आणि फळ्याच्या वर जी पट्टी असती तिथं लिहिलं 28 एप्रिल 300 रुपये. आणि ते काही बोलत नाहीत. आम्ही उभे. खाली आल्यावर उतरल्यावर ते म्हणले का रे मुलांना कळलं का काही हे. आम्ही आपले गप्प काय कळलेलं नाही काही नाही. 28 एप्रिलला तुमच्या वार्षिक परीक्षेचा निकाल लागणार आहे आणि त्या दिवशी तुम्ही तुमच्या पालकांचे हे 300 रुपये बुडवलेले असणार आहेत. हे रोज लक्षात ठेवायचं म्हणले. म्हणजे हे अंक आणि गणित किती प्रभावी असतो. रोज आम्हाला म्हणले हे बघायचं आणि अभ्यास करायचा म्हणून मी केले. तर आज अतिशय या आनंददायी कार्यक्रमाचं प्रास्ताविक आदरणीय रवींद्र घाटपांडे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. रवींद्र घाटपांडे हे जनता सहकारी बँकेत होते. त्यामुळे त्यांचा गणिताशी किती संबंध होता हे वेगळं सांगायला नको. 1992 पासून त्यांनी स्नेहल प्रकाशनचे काम सुरू केलं आणि स्नेहलशी स्नेह म्हणजे दर्जेदार वाङ्मयाशी स्नेह हे महत्त्वाचं आहे. आणि आता तुम्ही म्हणाल वाङ्मय दर्जेदार आणि हे गणिताकडे कसे काय वळले ते सांगतील. माझा काही तो अधिकार नाही. पण मला कळलेलं सांगतो. पुण्यात गणित म्हटलं की रँगलर परांजपे पहिलं नाव येणार की बाबा जगामध्ये इंग्लंडमध्ये पदवी घेऊन त्या काळात ते आले. हे एक टोक झालं गणिताचं. आणि दुसरे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ते म्हणले मी गणितात कधी पास व्हायचो नाही.
त्यामुळं मॅट्रिक झाल्यावर पहिलं काय केलं असेल तर सगळी गणिताची पुस्तकं घेऊन म्हणले मी पानशेतपर्यंत गेलो आणि तिथल्या नदीत बुडवली, ही पुन्हा मला कधी दिसू नयेत म्हटलं. ह्या दोन टोकांच्या मध्ये आपण आहोत सगळे. पण कुठल्याही टोक आहे हे काही असलं तरी बघा, बाबासाहेबांनी शेवटी जीवनातलं गणित मांडलं, हे फार यशस्वी मांडलं, हे फार महत्त्वाचं आहे. काहीतरी एक आपल्याला आपल्या ध्येयाचं गणित जमायला लागतं, ते त्यांना जमलेलं होतं. शिवछत्रपती हा त्यांनी विषय घेतला आणि त्याच्यात किती झोकून द्यायचं हे पाहिलं. म्हणजे गणिताशिवाय काही नाही हो. सकाळी उठायचं कितीला गणितात, फिरायला जायचं किती मिनटं गणितात, सगळं गणितातच आहे. अगदी चहात साखर आणि चमचे किती घालायचे तर 2 चमचे, 2 म्हणजे आलंच गणित, त्याच्याशिवाय काही नाही. त्याशिवाय मजाच नाही आहे असायचं आहेत. तर घाटपांडेंनी हे स्नेहलशी जमवलेलं आहे आणि 750 प्रकाशनं त्यांनी आत्तापर्यंत केलेली आहेत, म्हणून टाळ्या वाजवण्यात. त्यात डॉक्टर वीरा करंदीकर आहेत, लीला गोळे आहेत, डॉक्टर मुकुंद दातार आहेत, मृणालिनी जोशी आहेत, डॉक्टर गोबम देगलूरकर सर आहेत, प्राध्यापक घाणेकर सर आहेत, डॉक्टर नम जोशी, इतिहासकार संभाजी भोसले, नवीन धडाडीचे साहित्यिक आशुतोष बापट ही आहेत, महेश तेंडुलकर आहेत आणि लेखकांना लिहिता ठेवणारा प्रकाशक म्हणजे म्हणजे आपले घाटपांडे आहेत. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर स्वातीताई जोगळेकर, आजच्या ज्यांच्या हस्ते शुभ हस्ते प्रकाशन व्हायचं आहे ते महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीधरजी लोणी, माझे मित्र जयंत खेडकर, श्याम बुरके आणि आपण सर्व. गणिताचं पुस्तकं काढायची आहेत असं म्हटल्यावर थोडी धाकधूक मनामध्ये निर्माण झाली होती, कारण तसा गणिताशी माझा संबंध फक्त एकदाच वर्गामध्ये हायेस्ट येण्यापुरताच होता. त्याच्यानंतर मला कधी गणितामध्ये जावं असं वाटलं नाही, किंवा तसं माझ्या नशिबात नव्हतं असं म्हणूया आपण. पण कधीतरी अशी वेळ येईल की आपल्याला गणितावरचीच पुस्तकं प्रकाशित करावी लागतील, हे मात्र माहिती नव्हतं. पण ते आमचे मित्र जयंत खेडकर, 70 सालापासून आमची ओळख आहे, संघाचे कार्यकर्ते, त्यावेळेला ते खूप काम करत असत. मी त्यावेळेला संघाच्या कामात होतो आणि त्यामुळे आमची आणि एक दोघांचा धागा कॉमन म्हणजे राजगुरुनगरचे ते आहेत आणि माझा जन्म राजगुरुनगरचा आहे, त्यामुळे आमच्या दोघांचा धागा जुळला आणि मग जी मैत्री झाली ती अगदी मोठ्या भावासारखी, लहान भावासारखी अशा पद्धतीची झाली. 2 वर्षापूर्वी अभय भावे म्हणून आहेत, ज्यांच्यामुळे खरं म्हणजे मी स्नेहल प्रकाशन सुरू केलं, ते इथं बसलेलेच समोर. त्यांनी त्यांच्या डोक्यात एक किडा सोडून दिला आणि त्यांनी सांगितलं की तू गणितावर पुस्तकं लिही. आता गणितावर पुस्तकं लिही म्हटल्यानंतर प्रकाशक स्वाभाविक त्यांच्या डोळ्यासमोर मीच होतो आणि यांच्या डोळ्यासमोर मीच होतो. त्यामुळे आमचा खरं म्हणजे आध्यात्मिक, वैचारिक, इतिहास, गडकोट, किल्ले या विषयावर सगळी पुस्तकं आहेत. 800हून अधिक पुस्तकं आम्ही प्रकाशित केली. पण आता गणिताची हे पुस्तकं करायची म्हटल्यानंतर मी आडेवेडे खूप घेतले, कसं करता येईल, काय करता येईल बघूया. पण जयंताची चिकाटी फार मोठी आहे, त्यामुळे त्याने माझ्या मागे लागून बरोबर ते करून घेतलं माझ्याकडनं आणि म्हणून आज हे प्रकाशन या ठिकाणी होत आहे. पण गणिताच्या पुस्तकाला प्रेक्षक किती येणार हा एक माझ्या डोळ्यासमोर प्रश्न होता की हॉल कुठला घ्यायचा, इथपासूनच सुरुवात. परंतु आज आपण सगळे आलेल्या आहात इथे हे पाहिल्यावर असं वाटलं की अजूनही थोडा मोठा हॉल घेऊन अजून सगळ्यांना बोलवलं असतं तर आले असते लोक. पण काय हरकत नाही, याच्या पुढची जी आवृत्ती होईल याची त्यावेळेला आपण हे करूया. मी पुढची आवृत्ती होईल हे मी आत्ताच सांगतो, याचं कारण तुम्ही टाळ्या वाजवून स्वागत करावं त्याचं म्हणून. आणि काही जणांची सूचना पण आली आहे की इंग्रजीमध्ये हे पुस्तकं या व्हावीत म्हणून, मराठीमध्ये जशी आहेत तशी इंग्रजीमध्ये व्हावीत.
तर तेही आपण पुढच्या काळामध्ये करूया. त्याला परवाच जयंतरावांशी बोलणं झालेलं आहे की इंग्रजी तुम्ही करायला पाहिजे हे, तर त्याप्रमाणे बघूया पुढच्या काळामध्ये काय होतं ते. परंतु आज एक चांगला योग या ठिकाणी आलेला आहे की गणितामधल्या तज्ज्ञ स्वातीताई इथे आहेत, श्रीधर लोणी देखील, त्यांचाही गणिताशी संबंध आहे, फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते होते. त्यामुळे या दोघांच्या हस्ते आणि दोघांच्या उपस्थितीमध्ये हे प्रकाशन होते, हा एक चांगला भाग्ययोग आहे. आणि त्यामुळे आपण सगळे या ठिकाणी आलेला आहात, तेही एक चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद रवींद्र. त्यांची परवानगी लागेल. धन्यवाद रवींद्रजी. यानंतर मान्यवरांचे आपण सत्कार करूया. सर्वप्रथम सत्कार आहे तो डॉक्टर सौ स्वाती जोगळेकर यांचा आणि तो रवींद्र घाटपांडे हे करतील. जोगळेकर यांच्याबद्दल मी एक मिनिट सांगू इच्छितो. त्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी आहेत, फर्ग्युसन कॉलेजच्या व्हाईस प्रिन्सिपॉल आहेत, फर्ग्युसन कॉलेज ॲल्युमिनी असोसिएशनच्या डायरेक्टर आहेत, इंडियन अकॅडमी ऑफ इंडस्ट्रियल अँड ॲप्लाइड मॅथमॅटिक्सच्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत. शरद शक्ती ही स्त्रियांच्या कल्याणासाठी काम करते, त्या संस्थेच्या त्या उपाध्यक्ष आहेत आणि गणित या विषयावर त्यांची अगणित पुस्तकं आहेत. छंद आहे त्यांचा क्रिप्टोग्राफी, फॅशन टेक्नॉलॉजी आणि पाककलाशास्त्र. साहजिकच त्यांच्यावर पुरस्कारांचा वर्षाव झाला. त्यातले काही म्हणजे AR कामत पुरस्कार, महत्त्वाचा म्हणजे रँगलर र.पु. परांजपे पुरस्कार आणि बेस्ट टीचर इन मॅथ्स हा फार महत्त्वाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तर त्यांचा सत्कार रवींद्र घाटपांडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतरचा सत्कार आहे माननीय श्रीधर लोणी सरांचा. गेल्या 3 दशकापासून पत्रकारितेत असलेले श्रीधर लोणी हे सध्या महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक आहेत. शिक्षण, विज्ञान, पर्यावरण आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे त्यांच्या अभ्यासाचे विषय असून त्यावर त्यांनी विपुल लेखन केलं आहे. हे सगळं करताना म्हणजे सध्याच्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय संबंध हे किती त्यांना अद्ययावत ठेवून त्याच्यावरचं लिखाण करणं हे किती कष्टाचं आहे, त्याबरोबर प्रतिभेचंही आहे. ते साधत असतात. महाराष्ट्र टाइम्सच्या बेरीज वजाबाकी या ब्लॉगवर त्यांचं लेखन उपलब्ध आहे. हे नाव पाहिलं तरी आज ते प्रमुख पाहुणे म्हणून किती योग्य आहेत हे लक्षात येतं आपल्याला. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स या विषयातून MSc केलं आहे. पत्रकारितेच्या पदवीसह त्यांनी BBC या वृत्तसंस्थेचा पर्यावरण पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. मेघनाथ साहा यांचं छोटेखानी चरित्र त्यांनी लिहिलं आहे. तसंच पाकिस्तान का मतलब क्या हे पुस्तकही त्यांनी लिहिलं आहे. साहित्य संचित हा ग्रंथ सहसंपादित केलेला आहे. अतिशय प्रतिष्ठेचा असा पुण्यात जो पुरस्कार पत्रकारितेमध्ये असतो तो म्हणजे वरुणराज भिडे पत्रकारिता पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. वाजवा टाळ्या. त्याशिवाय महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संपादन क्षेत्रातील पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. त्यांचा सत्कार डॉक्टर सौ स्वाती जोगळेकर यांनी करावा अशी त्यांना मी नम्र विनंती करतो.
स्नेहलचे प्रकाशक रवींद्र घाटपांडे यांचा सत्कार मान्य श्रीधर लोणी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. एका वेळी 10 पुस्तकं लिहून त्याच्या प्रकाशनापर्यंत कार्य करणारे प्राध्यापक जयंत खेडकर यांचा सत्कार आता डॉक्टर सौ स्वाती जोगळेकर करतील. त्यापूर्वी जरा आपले हे सत्कार मूर्ती आहेत खेडकर यांचा मी परिचय करून देतो. ते MSc MPhil फिजिक्समध्ये झालेले आहेत. मूळ गाव त्यांचं राजगुरुनगर आहे. हुतात्मा राजगुरूचं हे जन्मस्थान आणि मगाशी श्री घाटपांडे यांनी सांगितलं त्यांचंही तेच जन्मस्थान आहे. ही दोघांची एक तिथं मैत्री व्हायचंही कारण आहे. जयंत खेडकर यांचं फर्ग्युसन महाविद्यालयात 78 ते 14पर्यंत फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयाचं त्यांनी अध्यापन केलं. सन 2014मध्ये इलेक्ट्रॉनिक्स सायन्स विभागाचे विभाग प्रमुख म्हणून ते सेवानिवृत्त झाले. 8 वर्ष राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यांनी कार्य केलं. प्रौढ साक्षरता प्रसार, अंधजनांसाठी मदत, राष्ट्रीय शिबिरांचं आयोजन हे त्यांनी केलं आणि ते इतकं उत्कृष्ट केलं की केंद्र सरकारचं विशेष प्रशस्तीपत्रक त्यांना त्याबद्दल प्राप्त झालं. या शिबिरातनं त्यांनी मला 2-3 वेळा व्याख्याता म्हणून बोलवलं होतं. त्याच्याबद्दलही मध्येच कृतज्ञता व्यक्त करून टाकतो. सृष्टीज्ञान मासिकाच्या संपादक मंडळावर त्यांनी 10 वर्ष काम केलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स सायन्स अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केलं. गणित विषय हा त्यांचा लहानपणापासूनचा आवडीचा विषय आहे. हे फार दुर्मिळ गुण हा दिसतो हल्लीच्या ह्याच्यात, तो त्यांच्यात आहे. प्राचीन भारतीय विज्ञान, वैदिक गणित, थिओरिटिकल फिजिक्स हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SSCला गणितात 100 पैकी 100 गुण त्यांना प्राप्त झाले, हे महत्त्वाचं आहे. आता तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला त्यांच्याकडे 100%. साहजिकच पुरस्कार मिळाले त्यांना. पद्मावती भूषण पुरस्कार, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, इंडियन फिजिक्स असोसिएशनतर्फे सर्वोत्कृष्ट संशोधन निबंध पुरस्कार. आणि त्यांनी शैक्षणिक उपक्रम जे घेतलेत ते EPG पाठशाळा या भारत सरकारच्या उपक्रमातील इलेक्ट्रोडायनॅमिक्स या विषयावर 40 ऑडिओ व्हिज्युअल व्याख्यानं त्यांनी दिली आहेत. इलेक्ट्रॉनिक सायन्स विषयात 19 रिसर्च पेपर सादर केले आहेत. BScच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तक लेखन केलं आहे, ते 14 पुस्तकातनं केलेलं आहे त्यांनी. गणित विषयात 15 पुस्तकांचं लेखन केलं आहे आणि मैत्री गणिताशी व महान भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन ही 2 पुस्तकं त्यांची विशेष म्हणून प्रसिद्ध आहेत. विविध शाळा महाविद्यालयामध्ये 150हून अधिक त्यांनी व्याख्यानं दिली आहेत. आणि गुगलवर गणितावरील स्वतःचा ब्लॉग त्यांचा आहे. जगातील 80हून अधिक देशातील लोक यातली अवघड गणितं पाहत असतात, हे महत्त्वाचं आहे. काय पुण्यातलं कोण करतं आहे म्हटल्यावरच आधी आदरानं जग पाहतं, त्यामुळे तेही घडलेलं आहे. आणि करोनाच्या काळात शालेय विद्यार्थी शिक्षक यांच्यासाठी PSS इन मॅथमॅटिक्स नावानं 165 पोस्ट त्यांनी ब्लॉगवर प्रसिद्ध केल्या. यूट्यूबवर मैत्री गणिताशी नावाने 63 व्हिडिओ प्रसिद्ध केलेले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते लहानपणापासून स्वयंसेवक आहेत आणि
प्रकाशक रवींद्र घाटपांडे यांचे ते घनिष्ठ मित्र आहेत, ही त्यातली ओळख आहे. त्यांचा सत्कार सौ स्वाती जोगळेकर यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. फक्त लिहून द्या ना, काय कोण आहेत कोण. बरं मग आत्ता देऊ का ती? नाही, लेखकाचं होऊ देते. बरं त्यांचे मित्र इतके घनिष्ठ आहेत की त्यातले एक मित्र अभय भावे म्हटले आत्ता मी बोलणार, तर त्यांनी बोलावं. आता काय मैत्री आहे तर कशी बोलणार. या मगाशी सांगितल्याप्रमाणे आमचा 1972 पासून जयंत खेडकर, वसंत खेडकर आणि त्या भागातल्या संघ कार्यकर्त्यांबरोबरची आमची मैत्री होती आहे. म्हणजे मला व्यवसायात भाग घ्यावा लागला 1977 साली आणि त्याच सुमारास जयंत खेडकर फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. वरचेवर दुकानात येत असत आणि मी त्यांना सारखं सांगत असे की कारण त्यावेळेला वैदिक गणित याचं खूप मोठं पेव फुटलं होतं आणि जयंत खेडकरांनी मला सांगितलं वैदिक वेदातमध्ये कुठेही वैदिक गणित असा उल्लेख नाही. म्हणलं तू तसं लिही प्रस्तावनेत आणि वैदिक गणितावर पुस्तक काढ, मी छापीन. आमचा त्यावेळेला प्रकाशनाचा व्यवसाय होता. ते काही प्रत्यक्षात घडलं नाही. आम्ही आमचा प्रकाशन व्यवसाय सगळा बंद केला आणि आत्ता मध्यंतरी जेव्हा मला रवी घाटपांडेंनी जेव्हा आत्ता सांगितलं की माझ्यामुळे ते पुस्तकं लिहिली गेली आहेत, ही जी पुस्तकं आहेत ही मी जे काही सांगितलं होतं त्यापेक्षा वेगळी आहेत. जयंत खेडकरांनी आता इथून पुढे जे वैदिक गणित नाही किंवा ते वेदात दिलेलं नाही गणित, पण त्याची काही सूत्र सांगून जी गणितं पटकन सोडवली जातात अशा स्वरूपाचं एक चांगलं पुस्तक तयार करावं असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. रवींद्र घाटपांडे जे काम करतात की आता पुढचं पुस्तक तुम्ही अमुक लिहायचं आहे, ते तुम्हीच काम करून टाकलं त्यांचं असं दिसतं एकंदर. आता मी प्राध्यापक जयंत खेडकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय प्राध्यापिका स्वाती जोगळेकर, आपले प्रमुख पाहुणे माननीय श्रीधर लोणी, प्रकाशक आणि आमचे मित्र रवींद्र घाटपांडे, उपस्थितांपैकी अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. मोडक सरांसारखी व्यक्ती आहे, डॉक्टर बापटांसारखी व्यक्ती आहे, आमचे व्याही आहेत या ठिकाणी आणि अनेक फर्ग्युसन कॉलेजमधले मित्र मंडळी सगळे आहेत, प्राध्यापक मंडळी आहेत आणि संघ स्वयंसेवक आहेत. अशी ही सर्व गुणसंपन्नांची मांदी आळी आज संध्याकाळी इथं आहे. काव्यशास्त्र विनोदेनं कालो गच्छति धीमताम असं म्हणतात. त्याप्रमाणे आजची संध्याकाळ गणित विषयासारख्या विषयावरती, म्हणजे वृक्ष म्हणतात काही जण त्याला, त्याच्यावरती चर्चा असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आपण बोलतो आहोत. हा एक खूप मोठा विशेष आनंदाचा क्षण आहे असं मला वाटतं. सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मी सर्वप्रथम आभार मानतो की ते आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. हा जो छोटासाच का होईना परंतु देखणा टुमदार असा हॉल आहे तो ज्यांनी उपलब्ध करून दिला त्या मृणाल जैन येऊन गेला मगाशी तिथे, त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मी अत्यंत आभारी आहे. इतरांचाही बरेच, आमचे कविराज विजय सातपुते या ठिकाणी आहेत, मोठे कवी आहेत. किती नावं घ्यावीत. तितिक्षा म्हणून जी संस्था आहे मोठी, तिच्या संचालिका या ठिकाणी उपस्थित आहेत.
नातेवाईक आमचे उपस्थित आहेत. काय बोलावं, एक मर्यादा आहे विषयाची म्हणून वेळेची म्हणून मी सांगतो. गणित पुन्हा 15 मिनटं जास्तीत जास्त. तर हा विषय जो आहे हा काय आहे आणि पुस्तकं काय आहेत. आत्ता माझे मित्र अभय भावे यांनी सांगितलं की तू असं असं कर वगैरे वगैरे. मी अजून त्याच्या वेळची वेगळी पार्श्वभूमी सांगतो की ज्यावेळेला आम्ही मित्रमंडळी बसायचो त्यावेळेला रवीचं एक प्रकाशन असायचं. आज काय शिवाजी महाराजांवरती प्रकाशन झालं, आज काय रायगडावरती पुस्तक लिहिलं, आज काय संत एकनाथांवरती झालं. अरे हे सगळं चर्चा ऐकता ऐकता आम्ही फार मी चक्रावून जायचो. कारण रवीचं प्रकाशन म्हणजे असंच काहीतरी असणार. आणि असं करता करता आम्ही काय बोलणार हो. मग एके दिवशी रवी मला म्हणला, अरे ते जयंता तू पण काहीतरी लिहिणार. म्हटलं अरे मी काय लिहिणार, गड कोट किल्ले वगैरे सगळा हा तुझा विषय आहे, माझा नाही आहे, मी काय लिहिणार. तर म्हणलं लिहि की गणितावरती. म्हटलं गणितावरती मी नाही रे बाबा. अरे स्नेहल प्रकाशनचं नाव एवढं उज्ज्वल आहे, त्याचे विषय एवढे वेगवेगळे आहेत की अशा याच्यामध्ये मी जायचं आणि लिहायचं काहीतरी हे मला अशक्य आहे. मग आमच्या दोघांची लढाई सुरू झाली. आजपर्यंत रवीने एखाद्याला सांगितलं की तू हे पुस्तक लिही की त्या लेखकाने वर्षभराच्या आत पुस्तक लिहून मोकळा झाला ती व्यक्ती. हा एकच विषय असा आहे की ज्याच्यामध्ये आमच्या 2 मित्रांची लढाई अनेक वर्ष चालली. शेवटी विजयी कोण झालं, तर विजयी झाले घाटपांडे. कसे झाले, त्यांनी आदित्य नावाचं अस्त्र काढलं आणि आदित्य अस्त्र असं भयंकर आहे. आदित्य म्हटला काका ते पुस्तक लिहायचं ना गणिताचं. आता आदित्य म्हणल्यानंतर काका विरघळला, पार इलाजच नाही ना काही, ते अस्त्र इतकं भयंकर आहे. वर लिहायचं गणितावरती पुस्तक कसं लिहायचं. माझे 2 सल्लागार आहेत, एक म्हणजे रवींद्र घाटपांडे आणि दुसरे म्हणजे इकडे बसलेले अभय भावे. मी अभयला फोन केला. अभय म्हणला अरे ते असं पुस्तक लिहायचं गणिताचं, काय करू. मला वाटतं स्नेहलचं प्रकाशन म्हणजे जबरदस्त असतं, त्या लेवलचं पुस्तक व्हायला पाहिजे. तुम्ही काय करू, एक 200-250 पानांचं पुस्तक. अभय म्हणला हां तसलं काही करू नकोस, मी तुला सांगतो शालेय विद्यार्थ्यांसाठी तू असं काही पुस्तक लिही की त्यांना आज ना उद्या त्याचा उपयोग होईल. आणि म्हणून तू असं कर, शालेय विद्यार्थ्यांची तू उपयुक्त अशी जी काही टॉपिक असतात ते काढ, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काय तुला करायचं ते कर. आणि प्रत्येक विषयावरती 32 पानांचं एक पुस्तक लिही. ते तू पुस्तक कर 10 पुस्तकांची मालिका. आणि रवीलाही हे आवडेल बघ म्हणला. हे अभय भावेंची सूचना. मग रवीशी मी बोललो. रवी म्हणणार माझं तेच म्हणणं आहे की शालेय विद्यार्थ्यांसाठी काहीतरी उपयुक्त असं आपण गणितावरती काहीतरी करावं. आणि म्हणून ही पुस्तक म्हणजे आयडिया भारी आहे. आता रवी काय आणि अभय काय, एकाच नाण्याचे 2 बाजू. ते सगळे हे जो सांगेल ते बरोबर त्याच्याच मनात ते असतं. आणि मग रवी आणि अभय यांच्या एकत्रित विचारांनी ते या पुस्तकाला सुरुवात झाली. ही सुरुवात झाल्यानंतर त्यांनी मला विचारलंसुद्धा नाही दोघांनी की कुठपर्यंत आलं आहे म्हणून. त्यांना खात्री की हे होणार पुस्तक. आणि हे पुस्तक मराठीमधून आणि गणितामधलं लिहायचं हे मोठं आव्हान मला पेलावं लागलं. आणि शालेय विद्यार्थी हा विषय वेगळा, बुद्धिमत्ताची वाढ, संशोधनाची आवड निर्माण होणं, अशा काही विविध गोष्टींच्या उद्दिष्टाने मी हे पुस्तक लिखाण केलेलं आहे. विषय कसे आहेत आपल्या सगळ्यांना आपण बघा ते पुस्तक. मी पुस्तकाविषयी फारसं बोलणार नाही, परंतु विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे हो कुठल्या कुठल्या संख्या आहेत. म्हणून संख्यासागर एक सफर असं पहिलंच पुस्तक आहे. दुसरं गुणाकार आहे, भागाकार आहे, मसावी लसावीसारखं पुस्तक आहे, काटकोन त्रिकोण आहे वगैरे असं वैदिक मॅथमॅटिक्स. त्याच्यावरती एक 32 पानाचं पुस्तक आहे. सगळ्यात शेवटी गणित आणि गणिती. विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे 10वीच्या की गणिती म्हणजे काय प्रकार असतो, ते गणिती कुठले कुठले होऊन गेले, भारतीय गणिती कुठले, भारताची गणिताची परंपरा काय आहे आणि जगातल्या गणितज्ञांनी गणित काय मानलेले आहे. आज घेडकर स्वतःला पुष्कळ मोठे समजत असतील, सोडून दाखवा हे गणित, अशी आव्हानं अनेक गणितज्ञांनी जगासमोर ठेवलेली आहेत. याचीसुद्धा ओळख 10वीच्या मुलाला झाली पाहिजे. आणि म्हणून मी ती 10 टॉपिक निवडलेले आहेत. ते पुस्तकं बाहेर आपल्याला इथे सुकुमार बेरी यांच्याकडून मिळतील. तो माझा विषय नाही, परंतु माझा हे पुस्तक लेखनाच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की गणित म्हणजे अवघड आहे, नको रे बाबा त्याच्या वाटेल जाऊ, तुला हे सुटणार नाही वगैरे, हे असला विषय चुकीचा आहे. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ द स्टुडंट्स. 5वी 6वी असो 7वी असो 8वी असो. अरे ते विद्यार्थ्यांना तुम्ही जर योग्य फीडबॅक दिला, नीट शिकवलं, ट्रेनिंग दिलं, तर आज ते जगामध्ये चमकतील. आणि तुम्हाला एक सांगतो ती गोष्ट लक्षात ठेवा, आज संपूर्ण जगतामध्ये भारतीय मुलाचा बुद्ध्यांक नंबर 1ला आहे.
नंबर 1ला आहे. एक पत्र मला आलं होतं, औरंगाबादचे डॉक्टर एक होते, त्यांच्या नातीने त्यांना विचारलं की आजोबा मला पानट नावाचं आहे, डॉक्टर पानट औरंगाबादचे, आजोबा मला ते पाढे काही जमत नाही, तो पाढे फार अवघड जातात, म्हणजे काहीतरी करा. अहो स्वतः सर्जन मोठे, केव्हा तरी 10वी-12वीला गणित शिकलेलं, पण नातीचा हट्ट ना शेवटी, म्हणजे दुधापेक्षा दह्याची सहाय महत्त्वाची असते दुधाची. आता काय करणार, गेले मागे, कारण केव्हा तरी गणित शिकलेले आहेत. आता डॉक्टर स्वतः ते म्हटल्यानंतर काय विचार करणार ते. त्याने अतिशय लॉजिकल विचार करून पाढ्यांवरती एक 32 पानाचं पुस्तक लिहिलं, ते माझ्याकडे पाठवलं त्यांनी, आणि एक पत्र पाठवलं त्यांनी. ते पत्र असं म्हणलं की खेडकर सर, तुम्ही हे पुस्तक तुम्हाला मुद्दाम पाठवतो, सुरुवातीची 28 पानं सोडून द्या, शेवटली 4 पानं वाचा, त्याच्यामध्ये गणिताचा अभ्यास का करावा हे सांगितलं आहे मी. गणिताचा या विषयाचा अभ्यास करताना मेंदूचा कुठला भाग ॲक्टिव्ह होतो, आकडेमोड करत असताना मेंदूचा कुठला भाग ॲक्टिव्ह होतो हे मी लिहिलेलं आहे, ते तुम्ही वाचा, कारण सुरुवातीची 28 पानं तुमच्यासाठी नाही, ती माझ्या नातीसाठी आहेत. मला सांगायचा उद्देश असा आहे की जो डॉक्टर आहे, सर्जन, एका नातीसाठी त्यांनी लिहिलेलं सगळं ॲनालिसिस केलेलं ॲनालिसिस आहे, हा साधा खेडकरांचा ॲनालिसिस नाही आहे, लक्षात ठेवा तुम्ही. आणि मग मला पटलं की करेक्ट, गणित किती विषय महत्त्वाचा आहे, आणि म्हणून हे विषय मी निवडलेले आहेत. आपल्याकडे माननीय श्रीधर लोणी हे तर इलेक्ट्रॉनिक्समधले प्रोफेसर आहेत, म्हणजे गणिताचा त्यांचा अभ्यास आहे, व्यासंग आहे. आता ही सुद्धा पुस्तकं दिल्यानंतर त्यांनी ती वाचली, म्हटलं तुम्ही वाचा सर, आणि काय सुधारणा आहेत त्याहीसुद्धा सांगा मला, तुमचा अधिकार येतो. 1989 साली आम्ही दोघंजणं फर्ग्युसन कॉलेजच्या गेटसमोर उभे होतो आणि चर्चा करत होतो फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्सची. त्यावेळेला लोक म्हणले, अहो सर इकडे या, इकडे या, ते थांबवा, तुमचं काय चर्चा चालू आहे ती. सर म्हणले, आलो रे आलो, थांबा जरा. त्यावेळेला ते आणि मी गणित आणि फिजिक्सच्या विषयावरती चर्चा करत होतो. इतका त्यांचा व्यासंग आहे. आज आपण महाराष्ट्र टाइम्सचे संपादक म्हणून त्यांना ओळखतो, परंतु माझ्या दृष्टीने ते गणित, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्सवर या विषयातले अत्यंत जाणकार आणि जिज्ञासू अशी व्यक्ती आहे, म्हणून मला त्यांच्याविषयी खूप अभिमान वाटतो. आणि अशी व्यक्ती या ठिकाणी आज उपस्थित आहे. या ठिकाणी शिक्षक वर्ग काही प्रेझेंट आहेत. मी 2च फक्त प्रश्न विचारतो. शाळेमध्ये शिकवताना आपण 89 गुणिले 113 म्हणजे किती, आपण गुणाकार शिकवतो, 89 गुणिले 113, उत्तर एवढं मान्य आहे. उलटा जर प्रश्न विचारला की ही संख्या आहे, हिचे अवयव काय, व्हॉट आर द फॅक्टर्स ऑफ दिस नंबर, मला कुणीही सांगावं इथे की BA BSc पर्यंत फॅक्टरायझेशन, इंटिजर फॅक्टरायझेशन हा विषय शिकवला जातो का? नाही. आपण फक्त गुणाकार शिकवतो आणि गुणाकार करून येणारी किंमत शिकवतो, छोटे, आणि दॅट इज ट्रू, शाळेच्या लेवलला ते बरोबरच आहे. इंटिजर फॅक्टरायझेशन हा विषय इतका महत्त्वाचा आहे, त्याचं वर्णन मी आत्ता याच्याने करत नाही. दुसरा विषय मसावी, GCD, SCF, हायएस्ट कॉमन फॅक्टर ज्याला म्हणतात. उदाहरणार्थ 18 आणि 24 यांचा GCD 6 आहे, हे आपल्याला कळतं. मसावी 6 आहे. लसावी, मसावी वगैरे आपण पुष्कळ शिकतो. अजून एक प्रश्न फक्त मी विचारतो की समजा 10 संख्या दिल्या मुलाला, 10 8वी-9वीतल्या मुलाला 10 संख्या दिल्या आणि त्यांना विचारलं की ह्या संख्यांचा मसावी काय, व्हॉट इज द GCD ऑफ दिस 10 नंबर्स, सांगू शकेल मुलगा? आपले लोक म्हणतील नाही ना हो, एवढी अवघड गणितं टाकू नका, अहो बेचा पाडा येत नाही, ते तसं नाही आहे. हे जे आपण म्हणतो नाही मुलांना जमणार नाही, तुम्ही परीक्षा घेऊ नका वाटल्यास या विषयाची, परंतु हे त्यांना शिकवा, कसं करायचं, काय करायचं ते. शिक्षक हा फॅक्टर अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मी ही पुस्तकं जी लिहिली आहेत ती अशी लिहिली आहेत की शिक्षक वर्गात जे शिकवतात त्याच्यावरती काही लिहिलेलं नाही, कारण असं आहे की ते ऑलरेडी शिक्षक चांगल्या पद्धतीने शिकवतातच आहेत, परंतु त्या विषयावरती काही वेगळं ज्ञान असं जर आपण देऊ शकलो तर आपण ते दिलं पाहिजे. आणि म्हणून काटकोन त्रिकोणासारखा विषय सगळ्यांना माहिती आहे, x² + y² = z², काय ते झाला काटकोन त्रिकोण, झाला नाही. मी 750 पानाचं पुस्तक बघितलेलं आहे इंग्रजीमधलं, जे केवळ काटकोन त्रिकोण या विषयावरती आहे, आणि हे आपल्या शिक्षकांना कळलं पाहिजे. त्यामुळे ही पुस्तक लिहिताना माझ्या डोळ्यासमोर शिक्षक वर्ग प्रामुख्याने आहे. माझी इच्छा अशी आहे की ही पुस्तकं पहिल्यांदा शिक्षकांनी वाचली पाहिजेत, आणि त्यांना एकदा समजला ना विषय किंवा आपल्याकडचे शिक्षक फार भारी, त्यांना एकदा विषय कळला की तो मुलांपर्यंत कसा न्यायचा हे तेच करू जाणे, मी नाही. आणि म्हणून माझा शिक्षकांवर खूप विश्वास आहे, आणि माझी अशी इच्छा आहे की सर
रवी घाटपांडे की ही पुस्तकं आपल्या प्रत्येक शाळेत गेली पाहिजेत. किमान एक सेट प्रत्येक शाळेमध्ये पाहिजे. मराठीमध्ये आहे, इंग्रजीमध्ये आहे. अहो इथे बसलेल्यांपैकी अनेकांचं शिक्षण गणिताचं मराठी मीडियममधून झालेलं आहे, पण त्यांना माहिती आहे ना गणित काय ते. फक्त मुद्दा असा आहे की माझा मुलगा, माझा नातू आता इंग्लिश मिडियममध्ये शिकतो, काय फरक पडतो त्यांनी. मला कळलं नाही ते काय आहे ते मी त्याला घरी समजून सांगू शकतो, आणि तो विद्यार्थी येस मला कळलं आहे बरोबर, आणि म्हणून तो मुलगा पुढे जातो. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय अनुभव आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये तुम्ही अशा अनेक विद्यार्थ्यांना गणित विषयाचं देखील मार्गदर्शन केलेलं आहे. आमच्याकडे अनेक प्रोफेसर्स असे आहेत, जोगळेकर मॅडम या ठिकाणी आहेत, आचार्य म्हणून एक सर होते ते आहेत, विद्यार्थ्यांसाठी स्वतःहून खूप खूप प्रयत्न करणारे आहेत. आणि आमचा असा अनुभव आहे की विद्यार्थ्यांना जर योग्य प्रकारे शिकवलं तर ते नेत्रदीपक प्रगती करतात. आणि म्हणून आमच्या विद्यार्थ्यांमध्ये गणितातल्या संशोधनाच्या विषयी काहीतरी बीज पेरलं पाहिजे. आणि म्हणून या पुस्तकात तुम्हाला असं आढळेल की संशोधनात्मक काही गणित आहेत. आपण स्वतः ती पुस्तकं बघा, मी त्याविषयी फारसा बोलत नाही. म्हणून प्रत्येक विषयाच्या शेवटी काही अशी मेंदूला व्यायाम म्हणा, बौद्धिक कसरत म्हणा, अशा काही गोष्टी दिल्या आहेत त्या आपण बघाव्यात. आणि शेवटी मी तुम्हाला खरं सांगतो की प्रत्येक पेरेंट, आज प्रत्येकजण शिक्षक आहे असं नाही आहे. केव्हा तरी 10वी झाले आहेत, 12वी झाले आहेत, कोणी बँकेमध्ये असेल, कोणी इकडं असेल तिकडं असेल, परंतु त्यांना गणित माहिती आहे. आणि ज्या विषयात आवडत नाही, काहींना भीती वाटते, पण व्हायलाच पाहिजे, ही व्यक्ती निवडून यायलाच पाहिजे असं काहीतरी म्हणतात. तर गणित हा विषय जो आहे ना, कितीही नावडता असला तरी प्रत्येकाला वाटतं नाही गणित पाहिजेलच बरं का. आणि म्हणून माझं असं आव्हान आहे की आपण कुठल्याही क्षेत्रात असा, आपण जरी पुस्तकं घेतली आणि लाईन बाय लाईन वाचायला सुरुवात केली तर मला असं वाटतं आपल्याला सुद्धा कळेल की हा विषय काय आहे, आणि मग तुम्ही याचं प्रमोशन करू शकाल नातवांना, मुलांना वगैरे. असं अनेक वेळेला प्रश्न पडतो की हा हुशार मुलगा याला काय भेट द्यावी. तर माझं असं आव्हान आहे की गणित या विषयावरची ही मालिका त्यांनी विद्यार्थ्याला भेट म्हणून द्यावी. आमच्या इथे एक प्राध्यापिका बसलेले आहेत, त्यांनी श्रीनिवास रामानुजनची 10 पुस्तकं घेतली आणि 10 एका शाळेला 10 ठिकाणी प्रेझेंट दिली की रामानुजन कळलाच पाहिजे लोकांना. यात बसलेल्या आहेत प्राध्यापिका, त्यांची ही स्पिरिट. मराठीमधलं पुस्तक आहे, काही प्रॉब्लेम नाही आला. तशी ही चलाच गणित शिकूया ही जी रवी घाटपांडे यांनी माझ्या मनात बिंबवलेली गोष्ट आहे. त्यांची मालिका प्रसिद्ध झालेली आहे, ती मालिका आपण पुढे न्यावी. आणि प्रत्येक पालकांनी, गणितप्रेमींनी, विशेषतः शिक्षकांनी आणि ब्रिलियंट विद्यार्थ्यांनी, एवढंच नव्हे तर अगदी सामान्य लेवलचा विद्यार्थी असेल ना, तो सुद्धा पुढे काही वर्षांनी म्हणला पाहिजे की मी ती चला गणित शिकूया ही मालिका वाचली होती ना, त्याच्यामुळं मला चांगलं गणित यायला लागलेलं आहे. आत्ता थोडंसं टफ वाटेल, सुरुवातीचा काही भाग टफ वाटेल, परंतु पुढे त्याला उपयोग पडेल. असं औषध कडू वाटलं तर नंतर पोरांना कळतं अरे हे घेतल्यामुळेच माझा आजार फार झाला बरं का. तसं गणिताची भीती दूर व्हायची असेल तर ही चला गणित शिकूया ही मालिका आपण जरूर वाचावी, ती पुस्तकं विकत घ्यावी, याबद्दल मी तुम्हाला आवाहन करतो. आणि शेवटी एकच गोष्ट सांगतो की याच्यामध्ये मी एकटा नाही आहे. आमचे बंधू या ठिकाणी बसलेले आहेत, वसंत खेडकर, हे खेडला राजगुरुनगरला अनेक मुलांना फुकट गणित शिकवतात. ते काही गणिताचे शिक्षक नाही आहेत. आमचे थोरले बंधू स्वर्गीय शरदचंद्र खेडकर, हे तर गणितामध्ये अतिशय हुशार होते. ज्योतिषामधल्या आकडेमोडी वगैरे सगळ्या त्यांना यायच्या. खगोलशास्त्रावरती त्यांची मास्टरी होती. आमचे वडील फाट बेरजा करायचे. म्हणजे हा वारसा आम्हाला आमच्या आईवडिलांकडून वगैरे आलेला आहे. आणि आम्ही तिघी भाऊ आणि बहिणी सगळ्या याच्यामधून ताऊन घालून गेलं. गणित हा विषय आमच्या घराण्याचा हा विषय आहे. अंकगणित आहे ना असं म्हणतात. मी गणेश सहस्त्रनामावलीमध्ये बघितलं ओम गणिताय नमः. अरे ओम गणिताय म्हणजे गणेशाचंच नाव आहे ना, हे मंगलमूर्तीचंच नाव आहे. तेव्हा त्या गणेशाला स्मरण करतो आणि ओम अंकगणिताय नमः असं म्हणतो. आणि माझा विचार थांबवतो. मला फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगायची की या ठिकाणी थत्ते बसलेले आहेत, त्यांनी पुस्तकाचं कव्हर जे केलेलं आहे ते आपण बघा. त्यांनी अतिशय प्रेमाने ते कव्हर केलेलं आहे. त्यानंतर इथे पुरोहित म्हणून एक जण होते, आता ते येऊ शकले नाहीत आज. त्यांच्याऐवजी या ठिकाणी वंदनाताई साळी म्हणून आलेले आहेत. त्यांनी गणिताचं पुस्तकाचं मराठी टायपिंगचं काम, आकृत्या विविध प्रकारे बिनचूक आणि कोष्टकं बिष्टकं, नोबडी विल डेअर टू डू सच थिंग्स, हे धनुष्य कोण घेणार हातामध्ये, तर पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली वंदनाताईंनी केलेलं आहे. त्यांचं घरोघरी कौतुक आहे. म्हणजे घाटपांड्यांना सगळं माहिती आहे. घाटपांड्यांनी स्वतः पुरोहितांना
बोटावरती औषधं सुचवली आणि त्यांचे बोट बरे केलेले. आणि पुरोहित हे त्यांना मानतात की घाटपांड्यांनी मला नुसतं काम नाही दिलं, टाईप करता करता बोटं माझी बिघडली, आजस्वादी जरा थोडीशी आजारी आहेत म्हणून आले नाहीत, वंदनाताई या ठिकाणी आले आहेत. अशा अनेकांचे याला हातभार लागलेले आहेत. आणि फर्ग्युसन कॉलेजचा उल्लेख झाला, रँगलर परांजपे. और रँगलर परांजपे म्हणजे काय, चंद्रात्रेय वगैरे सगळी मोठमोठाली मंडळी फर्ग्युसनची आहेत. आणि अशा या परंपरेमध्ये काहीतरी कुठेतरी कॉन्ट्रीब्युशन द्यावं या उद्देशाने मी हे लिखाण केलेलं आहे. आणि शेवटी स्नेहलशी स्नेह म्हणजे दर्जेदार वाङ्मयाशी स्नेह, हे जे वाक्य आहे ब्रीद, याला आपण कुठे उतरतो का हे आपण ठरवायचं आहे. माझ्या पद्धतीने मी स्नेहल प्रकाशनच्या नावाला साजेल अशा प्रकारची पुस्तकं लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातलं न्यून ते सगळं माझं आणि चांगलं जे काही असेल ते तुमचं, माझ्या ज्यांनी शिकवलं मला त्या सर्व गुरुवर्गांचं आहे, एवढंच मी सांगतो. आणि आज माननीय श्रीधर लोणेंसारखी व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते आणि प्राध्यापिका स्वाती जोगळेकरांच्या सारख्या प्रतिथयश, म्हणजे मी अतिशय आदर करतो त्यांचा, अशांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकाशन समारंभ होत आहे. याविषयी विशेष आनंद व्यक्त करून आणि आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. धन्यवाद. धन्यवाद जयंतजी. आपण समाजोपयोगी असं हे महत्त्वाचं काम केलेलं आहे. याच्यापुढे इथं बसलेले तरी भाजी घेताना कॅल्क्युलेटरवर काही न करता तोंडी लगेच सांगून ते घेऊ शकतील, आणि तीच पिढी आहे आत्ताची ही. हे फार महत्त्वाचं आहे. पण आणि पुण्यामध्ये हे करताय त्याला फार महत्त्वाचं आहे. जगामध्ये सगळ्यात श्रीमंत राष्ट्र कोणतं असं पूर्वीपासून म्हणायचे, तर जिथं सोनं जास्त आहे ते. त्याच्यानंतर कुठलं आलं आहे तर ऑइल, ओपेक कंट्रीज. पण त्याच्यानंतर कुठलं राष्ट्र श्रीमंत असेल, वैभवशाली असेल, तर ज्याचा ग्रे गोल्ड चांगला आहे तो. आणि ग्रे गोल्ड म्हणजे मेंदू. आणि असं सिद्ध झालेलं आहे की जगातला हा ग्रे गोल्ड मेंदू सर्वोत्कृष्ट क्वालिटीचा जर कुठे असेल तर तो भारतात आहे, हैदराबादला आहे, आणि त्यातल्या त्यात सर्वोत्कृष्ट बेंगलोरनंतर पुण्यात आहे. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणूनच आता पुणेकर सर्वत्र जाऊन नकळत या बुद्धिमत्तेच्या जीवावर राज्य करत आहेत. त्याला साजेसच असा हा प्रकाशन समारंभ आता होतो आहे. आता प्रत्यक्ष प्रकाशन इथे या ग्रंथांचं होईल. मी सहज कळण्यासाठी 10 नावं आधी सांगतो. संख्यासागर एक सफर, गुणाकार, भागाकार, मसावी, काटकोन त्रिकोण, वैदिक गणित, बैजिक समीकरण, गणिती मनोरंजन, सोडवा पाहू माझे गणित, आणि 10वं आहे गणित आणि गणिती. अशा या 10 पुस्तकांचं प्रकाशन इथे आता होत आहे. तर मान्य श्रीधर लोणी यांच्या हस्ते ते होत आहे. त्याला सोबत आहेत डॉक्टर सौ स्वाती जोगळेकर आणि खुद्द लेखक आणि रवींद्र घाटपांडे यांनी हे प्रकाशन करावं. आज घरी गेल्यावर जरा जोरात सांगा, गणिताच्या पुस्तकांचं प्रकाशन होतं ना, त्याला गेलो होतं. एकदम तुमच्याबद्दलचा आदर वाढेल की अरेच्या चांगले तर हां कुठं गेला होता. तर आता मी मान्य श्रीधर लोणी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आदरणीय जोगळेकर मॅडम, खेडकर सर, घाटपांडे सर, श्याम बुरके सर
आणि उपस्थित आपण सर्व एका अत्यंत महत्त्वाच्या अशा पुस्तकाच्या प्रकाशनाच्या समारंभाच्या निमित्तानं आपण आज इथं जमलेलो आहोत. सर्वप्रथम 2 खुलासे. एक की मला सरांनी का बोलवलं हे माहिती नाही आहे, कारण गणित हा मला आवडतो विषय, परंतु गणिताचा आणि माझा तसा संबंध गेल्या जवळजवळ 40 वर्षांपासूनचा नाही आहे. रोज एखादं गणित सोडवण्याचा मी प्रयत्न करतो, परंतु ते साधारणतः एक 10वी 11वी 12वी या लेवलच्या पर्यंतचेच असतात. एखादं दुसरं गणित सोडवलं तर एक फावल्या वेळात काही आपल्याला आनंद मिळतो, तो एक आनंद मिळवण्याचा एक प्रयत्न करत असतो. दुसरं की मगाशी बुरके सरांच्या किंवा घोटपांडे सरांच्या बोलण्यात आलं की मी फर्ग्युसनमध्ये होतो. मी फर्ग्युसनमध्ये नव्हतो. तो असतो तर खूप बरं झालं असतं, परंतु मी नव्हतो. आणि आता या पुस्तकाच्या अनुषंगाने की सगळ्यात महत्त्वाचं ना की ही जी पुस्तकं आहेत ना ती फार अतिशय उत्तम पुस्तकं आहेत सरांनी लिहिलेली, खेडकर सरांनी. गणितासारख्या विषयावर अशा प्रकारची पुस्तकं मराठीत तशी दुर्मिळ आहेत. त्यामुळं या पुस्तकांचं आपण सर्वप्रथम स्वागत करायला पाहिजे. आणि दुसरं की ही पुस्तकं वाचण्यासाठी आपण पुस्तक हातात घेऊन बसलो आणि वाचायला लागलो तर असं हे पुस्तक वाचता येणार नाही. तर त्याच्यासाठी एक कोरा पेपर घेऊन, पेन घेऊन तुम्हाला बसावं लागेल आणि त्या पुस्तकात जे दिलेलं आहे ते आकडेमोड करून, ते सोडवून, तिथं दिलेली उदाहरणं जी आहेत ती आपण पाहून पडताळून वाचण्यासारखीची, म्हणजे ही एक कृतीशील वाचनासाठीची पुस्तकं आहेत. त्यामुळं ही पुस्तकं अशी कथा कादंबऱ्यासारखी पटकन वाचून आपण मोकळी करावीत अशा प्रकारचं नाही आहे. इनफॅक्ट हे तुम्ही एखादं हे पुस्तक जितक्या वेळा वाचाल तितका तो विषय आपल्याला समजणार आहे. आणि त्यामुळं या अशा प्रकारची जी पुस्तकं असतात ना ती आपल्याला जास्त एंगेज करतात. आम्ही वृत्तपत्राच्या भाषेमध्ये आम्हाला सतत असं म्हणतात की बाबा तुम्ही वाचकांना किती एंगेज करता, वाचकाच्या हातात ते वृत्तपत्र किती वेळ टिकतं, म्हणजे 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं, तो कालावधी वाढायला पाहिजे आहे. पुस्तकाच्या बाबतीत विशेषतः हाही महत्त्वाचं आहे. अनेकदा काय होतं की लोक पुस्तकं हातात येतात, वाचायला सुरुवात करतात, पहिली 1-2 पानं कंटाळवाणी वाटलं की ठेवतात. आणि धोका असा असतो की एकाच विषयाचं ते पुस्तक असल्यामुळं नंतर तो विषय जर त्यांना आवडला नाही तर ते पुस्तकापासून दूर जाण्याचा तो धोका असतो. परंतु या पुस्तकांच्या बाबतीत मला असं जाणवलं एक तर की कल्पना खूप सुंदर आहे की 10 भाग त्यांनी केलेले आहेत. म्हणजे की हे बोजड किंवा एकदम मोठा ठोकळा जे काही 32 पानांचं एक आहे त्याच्याऐवजी 350 पानांचा एकच ठोकळा न करता 10 विभाग केले, हा एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळं त्याची एक मोबिलिटी जी आहे आपण सहजपणे ते हे करू शकतो आणि आपल्याला आनंद मिळतो की बाबा हे मी पुस्तक पहिलं तरी झालं किंवा पहिलं वाचून माझं झालं, मोकळं केलं, अशा प्रकारचं आपल्याला ते करता येतं. आता हे जे पुस्तक आहे ना ते आता मी वाचताना मी काल सरांशी पण बोललो, तर हे खरं तर सर्वांसाठीची पुस्तक आहे, त्यात शंका नाही आहे. हा जो संच आहे तो सर्वांसाठीच आहे, पण तो मी म्हणेन की ज्यांना गणिताशी गट्टी करायची आहे, गणित विषय समजून घ्यायचा आहे किंवा गणिताशी खेळायचं आहे त्यांच्यासाठी तो जास्त आहे. परंतु ना हे पुस्तकं मी शालेय सरांनी स्वतःच खुलासा केला, तो चांगला झाला, कारण विद्यार्थ्यांसाठी आहे असं जरी असलं तरी हा आधी शिक्षकांनी वाचावी अशाच प्रकारचे आहेत. जर एखाद्या विद्यार्थ्यांनी समजा आज 8वी 9वी 10वी किंवा 11वी 12वीला आहे, त्यांनी हे जे पुस्तकं वाचलं तर त्याला कदाचित ना अडचण येऊ शकते. तो त्यामुळे शिक्षकाचं बोट धरून जर त्यांनी हे पुस्तक वाचायला सुरुवात केली किंवा मग शिक्षकांनी हे आधी वाचून सांगितलं तर ते जास्त चांगलं होईल अशा प्रकारचं आहे. गणित हा मगाशी उल्लेख झाला की हा वृक्ष विषय आहे वगैरे. खरं तर तो जीवनाशी संबंधित आपल्या दररोजच्या जगण्याला उपयुक्त आणि अतिशय आनंद देणारा विषय आहे. फक्त ना त्याला काय आहे की चांगले शिक्षक भेटायला हवेत किंवा आपल्याला त्या विषयातली एक गोडी निर्माण व्हायला पाहिजे आहे. तर आता कसं असतं की आपण अनेकदा शास्त्रीय संगीताच्या बाबतीत असं होतं, शास्त्रीय संगीत हा अवर्णनीय आणि अमर्याद आनंद देणारी अशी कला आहे. फक्त त्यासाठी आपला एक कान तयार व्हावा लागतो. तो जर तयार झालेला नसेल
तर अनेकदा आपल्याला वाटतं की बाबा काय चाललं हे, काय आपल्याला त्याच्यात रंजन होत नाही असं वाटू शकतं. गणिताच्या बाबतीतही तसंच आहे की एकदा जर का त्याच्यातली गंमत समजली आपल्याला, त्याच्यातला एक आनंद मिळवण्याचं एक तो जे निधान आहे ते जर कळालं ना, तर गणित आपल्याला अतिशय आनंददायी ठरू शकतं आणि ते जीवनात तर उपयुक्त आहे. आणि अशी इतकी उदाहरणं आपल्याला देता येतील की गणित कुठं कुठं छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा आपण गणिताचा उपयोग होतो आणि तो उपयोग होऊन त्या पद्धतीनं आपल्याला फक्त सर्वसामान्यांना कळत नाही. पण जर चांगलं उदाहरण मिळालं ना, आता आम्हाला एक शाळेत शिक्षक होते कॉलेजमध्ये असताना, रिसबूड नावाचे. तर त्यांनी काही उदाहरणं दिली, ते आजही माझ्या लक्षात आहेत आणि मी अनेकदा ती सांगतो पण, की उदाहरणार्थ की त्यांनी लिमिट ही संकल्पना सांगताना आम्हाला एक छोटं उदाहरण दिलं होतं जे अनेकांना माहितीही असेल. की लिमिट म्हणजे काय आहे, की समजा त्यांनी सांगितलं की एक ससा आहे, त्याला समजा किंवा पळायचं आहे आणि 100 किलोमीटर पळायचं असेल, तर तो रोज जेवढं अंतर आहे त्याच्या निम्म अंतरच तो कापणार आहे. मग पहिल्या दिवशी तो 50, दुसऱ्या दिवशी मग तो 25, मग 12.5, मग 6.25 अशा पद्धतीनं तो करेल. पण तो टार्गेटपर्यंत पोहोचणार का? तर टार्गेटपर्यंत तो पोहोचणार नाही. कारण का? त्याचा नियम आहे की रोज जेवढं अंतर आहे त्याच्या अर्धच अंतर त्याला कापायचं आहे. त्यामुळे शेवटी एक क्षण येईल की तो ऑलमोस्ट त्या टार्गेटपर्यंत पोहोचलेला आहे, लक्ष्यापर्यंत, पण तरीही अर्धं अंतर राहिलेलं आहे. की एकदा ही गोष्ट कळाली ना, की मग लिमिट ही संकल्पना गणितातली काय आहे की ती चटकन आपल्या समोर येतं आणि मग ते सोपं होऊन जातं विषय. तसंच आम्हाला आठवतं की एक इन्फिनिटीचा जो विषय आहे तो पण फार सुंदर पद्धतीने आम्हाला आमच्या सरांनी सांगितलेला होता. की एका अतिश्रीमंत माणसाने गावामध्ये एकदम सप्ततारांकित असं हॉटेल बांधलं आणि इन्फिनिटी खोल्या त्याला निर्माण केल्या त्या हॉटेलमध्ये त्याने. आणि एक दिवस असा झाला की सर्व खोल्या भरल्या आणि त्याच वेळेला असं झालं की त्यांच्या राज्याचे जे प्रमुख आहेत ते गावात येणार होते आणि ते राज्याचे प्रमुख असल्यामुळं त्यांना 1 नंबरची खोली हवी होती आणि सगळ्या खोल्या तर भरलेल्या होत्या. मग आता 1 नंबरची खोली कशी द्यायची? तर तो जो मालक आहे तो गणित शिकलेला होता आणि त्यामुळे तो म्हणाला की सोपं आहे, 1 नंबरच्या गेस्टला सांगा की 2 नंबरला जावा, 2 नंबरचा गेस्ट 3 नंबरला जाईल, 3 नंबरचा गेस्ट 4 नंबरला जाईल आणि असं सुरू होईल आणि 1 नंबरची खोली तुम्हाला रिकामी मिळेल. सो अशी जी उदाहरणं आहेत ना, ती उदाहरणं आपल्याला एकदम विषय सोपा करून सांगतात आणि ती सोपा करून सांगितल्यामुळं मग काय होतं की आपल्याला त्या विषयात गोडी निर्माण होते आणि कधीकधी टोक होतं. माझा एक, आणि मी खरी गोष्ट सांगतो, माझा एक वैद्य नावाचा मित्र होता, तो आता बेंगलोरला असतो, IITN वगैरे आहे तो, आणि त्याचं लग्न करायचं होतं. तर तो IITतून MTech झालेला होता आणि त्याला जे स्थळ आलं होतं ती मुलगी पण इंजिनियर गव्हर्मेंट कॉलेजमधून झालेली होती. वधू परीक्षा असते, तर त्यांनीच हा किस्सा आम्हाला सांगितला. म्हणजे एखादा माणूस किती टोकाला जाऊ शकतो. तर वधू परीक्षेच्या वेळेला त्यांनी तिला बाकी काही संसाराचे प्रश्न न विचारता 2 प्रश्न विचारले. एक प्रश्न होता, तो म्हणाला की एक गणित घातलं आणि म्हटलं की हे रॅशनलाइज करून दाखव. आणि दुसरं की आपण बाणेर भागात राहणार आहोत आणि ही गोष्ट साधारणतः 1994-95च्या किंवा 97च्या सुमारासची आहे आणि आपल्याला डेक्कन जिमखान्यावर यायचं आहे. त्यावेळेला आजच्या इतक्या काही मेट्रो किंवा आणखीन काही सुविधा नव्हत्या. तर तू छोटी पिशवी घेशील का मोठी पिशवी घेशील? तर आता हे जे तर्क आहे की तर्क गणित, त्यामुळं कधी कधी आपल्याला वाटतात ना की काही लोक अशी विक्षिप्त असू शकतात. तर याचं कारण ते सतत तर्कानी वागण्याचा प्रयत्न करत असतात. पण गणित हा जो आहे ना की तो अशा प्रकारे आपल्याला एक आनंद देतो असं मला नेहमी वाटतं. आणि मग एकदा हा कळला ना तर ही 10 पुस्तकं म्हणजे एक खजिना आहे आणि तो एक न संपणारा खजिना आहे असं मी म्हणेन. कारण का की एक उदाहरण सोडवल्यावर आपल्याला, मी ही चाळत असताना 2 दिवस मी याच्यासाठी दिली होती आणि मी काल सरांशी पण बोलत होतो. मी पण काही गणितं सोडवण्याचा प्रयत्न केला. सरांनी अनेक वेगवेगळ्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. तर त्या ट्रिक्सचा प्रयत्न केला तर आपल्याला भरपूर वेळ करता येईल. आपलंही अनेक उदाहरणं घेऊन आपण ते सोडवू शकतो. या याच्यामध्ये सरांनी ना की उदाहरणार्थ संख्यासागर आहे, त्याच्यात त्यांनी संख्यांची माहिती वगैरे दिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला विचारही करायला लावलेला आहे. गुणाकार एक साधी गोष्ट आहे,
आपल्याला माहिती आहे, आपण शाळेत असताना शिकलेलो आहे, गुणाकार म्हणजे काय तर मल्टिपल ॲडिशन असते, म्हणजे बेरीजच असते, आणि भागाकार म्हणजे एक वजाबाकीच असते. परंतु एक संख्याक्रम पद्धत सरांनी दिलेली आहे या गुणाकाराची गणितं सोडवताना, मोठी मोठी आकडेमोड करण्यासाठीची. तर मी जेव्हा ते वाचायला लागलो तर मला पहिल्याच पानावर मी अडचणीत आलो याच्यातलं ते वाचताना, की बाबा सरांनी हे संख्याक्रम पद्धत म्हटलेली आहे आणि हे कसं सोडवलेलं आहे मला पटकन कळलंच नाही त्यांनी सोडवलेलं. आणि मग माझ्या पद्धतीने प्रयत्न करायचं लागलो तरी बाबा काय आहे हे कळेना. म्हणून मग मी नंतर पुढच्या प्रकरणात आल्यावर लक्षात आलं की आणि मग इतकं ते सोपं आहे ना, की मग मी माझेच एक 3-4 गणितं आणखीन तयार केली आणि त्या संख्याक्रमाने सोडवून बघितली. आणि मग तो जो म्हणतो ना की एक आनंद असतो ना, तो आनंद आपल्याला मिळायला लागतो. मग तसंच त्यांनी जे मसावी नावाचं प्रकरण आहे, लसावी मसावी आपण खूप शिकलेलो आहोत शाळेत, अनेकांना ते शत्रूही वाटतात, पण ते दररोजच्या जीवनात अतिशय उपयोगी पडणाऱ्या गोष्टी असतात किंवा आपल्याला साध्या साध्या याच्यातून आपण ते करत असतो. मी क्रिकेट मला आवडतं, अनेकांना आवडतं. मी क्रिकेटच्या बाबतीत पण अनेकदा सांगतो की बाबा म्हणजे आपण प्रोबॅबिलिटी शिकलेलं असतो नाणेफेक करताना की छापा येण्याचं प्रमाण किती आहे आणि काटा येण्याचं किती आहे. परंतु जेव्हा बॉलर बॉलिंग करतो तो कोणत्या स्पीडनी बॉलिंग करतो, तो स्विंग करताना किती अँगलनी स्विंग करतो, आणि तो स्विंग केल्यानंतर तो समजा की आता उदाहरणार्थ कालची जी IPLची मॅच होती त्यात विराट कोहलीने एक समोर षटकार मारला बॉलरला, श्रीलंकेचा बॉलर होता. तर आता त्याची बॅट किती वेगाने त्या चेंडूवर गेली आणि चेंडूचा वेग किती पकडला, हे सगळी गणितच आहेत ही. आणि एखादा जेव्हा चांगला ॲनालिटिक्स असतो, क्रिकेटमध्ये पण असे ॲनालिटिक्स करतात, ते हे सगळे ॲनालिसिस करतात. म्हणजे क्रिकेटमध्ये तर गणित किती आहे तर रन रेट वगैरे आहे, ज्यांना माहिती नाही आहे त्या गणितात ते कोष्टक माहिती नसतं त्यांना ते क्रिकेटपटू उत्तम असूनही ते खेळता येणार म्हणजे सामना जिंकण्यासाठी खेळता येत नाही. किंवा हे जे डकवर्थ लुईस नियम आले तर त्याच्यात तर तो सगळा प्रोबॅबिलिटी आणि या सगळ्याचाच विचार केला गेलेला होता. तर गणित हे अशा रीतीनं आपल्या सगळ्या जीवनाला व्यापून टाकणारा विषय आहे. आणि तो व्यापून टाकणारा विषय असेल ना तर मग प्रश्न असा पडतो की मग हा विषय मुलं वृक्ष का म्हणतात किंवा अवघड का म्हणतात. तर याचं कारण मला असं वाटतं ना की एक बागुलबुवा निर्माण केला गेलेला आहे. जसं आपण लहान मुलांना म्हणतो ना की बाबा त्या खोलीत तिथं जाऊ नको, तिथं बागुलबुवा आहे, तर ती एक तात्पुरती सोडवणूक असते की बाबा मुलांनी तिथं जाऊन काहीतरी उपद्व्याप करू नये आणि धडपड करून काहीतरी व्हायला नको, त्याच्यापेक्षा त्याला तसं सांगितलं म्हणजे सोपं पडतं. पण हळूहळू ती भीती बसायला लागते. गणिताच्या बाबतीतही असं होतं. दुर्दैवाने आपली जी शिक्षण पद्धत आहे ती ना वरून खाली वाहणारी अशा पद्धतीची आहे. म्हणजे एक शिक्षकांच्या बाबतीत असं म्हणतात की एक आमचा इलेक्ट्रॉनिक्सचा शब्द घ्यायचा झाला तर एक पोटेन्शियल डिफरन्स नावाचा प्रकार असतो की पोटेन्शियल डिफरन्स नसेल तर करंट वाहणारच नाही आहे. तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात एक पोटेन्शियल डिफरन्स असायला पाहिजे. जर तो नसला ना तर आता विशेषतः आज दिसतं ते, कारण आज AI आणि हे सगळं आलेलं आहे. शिक्षक काय शिकवणार हे मुलं आधीच AIवरनं बघून येतात, ताडून बघतात. मला काही शिक्षक सांगितले की तुम्ही चुकीचं सांगता असे विद्यार्थी सांगतात. याचं कारण असं आहे की तो अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने तो जो पोटेन्शियल डिफरन्स आहे ना तो कमी होत चाललेला आहे. तर तो पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे. परंतु त्याचबरोबर दुसरं काय पाहिजे ना तर ते थोडंसं संवादी व्हायला पाहिजे. आपल्या इकडं काय आहे की म्हणजे मी जेव्हा माझा मुलगा खूप लहान होता आणि शाळेत शिकायला लागला गणित, तर त्याचे जे गणिताचे अडायला लागलं की विचारायचा त्यावेळेला मी त्याला दाखवायचं तर तो म्हणायचं नाही पण ही पद्धत आम्हाला शिकवलेलीच नाही आहे किंवा ही पद्धत आम्हाला या पद्धतीने सोडवलं तर मार्क देणार नाहीत. तर ते आपली जी सगळी मार्कांपर्यंत येते आणि त्याच्यामुळं मग काय होतं ते मार्कांची आल्यानंतर मग अडचण व्हायला लागते. तर मार्काच्या पलीकडं जाऊन आपण ते पाहायला हवं. ते दुर्दैवाने पालक जे आहे ना की आपण रिस्क घेत नाहीत. म्हणजे आता परवा वर्ल्ड कप क्रिकेट भारताने जिंकला आणि त्याच्यानंतर गौतम गंभीर जो भारताचा कोच आहे त्याची एक मुलाखत ANI पॉडकास्टमध्ये झाली. तर त्याच्यात त्याने एक चांगला शब्द वापरला की मी असं सांगितलेलं आहे की हाय रिस्क आणि हाय रिवॉर्ड. म्हणजे तुम्ही जोखीम घ्या, भले तुम्ही पहिल्या बॉलवर आऊट झालात तरी चालेल, पण रिस्क घ्यायची टाळायची नाही आणि त्याचं रिवॉर्ड तसंच मिळतं.
मग तुम्ही 3 सामन्यात 0वर आउट आल पण परत खेळू शकाल, किंवा तुम्ही 97वर आहात आणि किंवा 90वर आहात आणि एक धाव काढून 10 चेंडू वाया घालवणार असाल, तर तुम्ही प्रोबॅबली माझे जवळजवळ आपल्या टीमचे 20 ते 25 रन कमी करता आहात, कारण तुम्ही रिस्क घेत नाही आहे. तर तुम्ही त्या शतकाकडे बघू नका. ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही जिंकणं महत्त्वाचं आहे. तसं काय झालं, ह्या आपण रिस्क घेत नाही आणि एक सेफ करिअर, त्याच्यामुळं मग शाळेत असंच शिकवलेलं आहे, बोर्डाला हीच पद्धत मान्य आहे, या स्टेपला असेच मार्क आहेत आणि मग त्याच पद्धतीनं आपण गणितं सोडवत राहू, असा एक जो बागुलबावा केला असं एक जे चौकट केली गेली आहे, त्या चौकटीमुळं होतं काय आहे की तेवढ्याच साचेबद्धतेत आपण अडकतो आणि वेगळा विचारच करत नाही. एक गणित सोडवण्याला म्हणजे साधा आहे. आता समजा मी काल सरांशी बोलत होतो, वर्तुळाचं जे क्षेत्रफळ आहे त्याची सिद्धता जी आहे की ते तुम्हाला सोडवायचं आहे आणि तुम्हाला त्याचं ते πr² आहे हे कसं आणलं, याच्या अनेक पद्धती असू शकतात. एक ते आर्क छोटं करून आपण ते करू शकतो, किंवा मग तो जो रेडियस आहे त्याचं जे पेरिमीटर आहे तेच टँजंट समजून मग हळूहळू ते पिलिंग करून तुम्ही ट्रँगल केलं तर आणखीन काही वेगवेगळे पद्धतीने येऊ शकतात. पण दुर्दैवाने होतं काय आहे ना की असे जे वेगळे विचार वर्गांमध्ये होत नाहीत, कारण सिलेबस खूप असतो, तो संपवण्याची घाई असते. आणि दुसरं असं की बाबा बोर्डाला किंवा परीक्षेला हे विचारणारच नाही आहे, तर मग ते आपण का करायचं. तर या 2 कारणांमुळं आपण काय करतो की एक त्याच्या वृक्षतेकडं जातो आणि त्याच्यातला आनंद मुलांना होऊ देत नाही आहे. आणखीन काय, आणखीन एक मिथ आहे, मी त्याला मिथ म्हणतो की पाठांतर हे वाईट आहे. आपली शिक्षण पद्धती पाठांतरावर भर देणारी आहे हे खरं आहे, परंतु पाठांतर वाईट नाही, दोष पाठांतराचा नाही आहे. पाठांतर हे पाहिजे. पाठांतर म्हणजे शॉर्टकट आहे ना शेवटी. तुम्हाला जर पाढे येत असतील चांगले 30पर्यंत, तर मग तुम्हाला तेवढा वेळ तुमचा वाचू शकतो. त्यामुळं पाठांतर पाहिजे. आणि पण ते कसं आहे की तुकाराम महाराजांनीच म्हटलेलं आहे की अर्थविण पाठांतर काय कासया करावे व्यर्थची मरावे घोकुनिया. आणि मग घोकुनिया काय वेगळी अर्थ पाहे अर्थरूप राहे होऊनिया. म्हणजे तुम्ही घोकू नका, अर्थ पहा, जिथं अडेल तिथं अर्थ पहा, समजून घ्या आणि मग पाठ करा आणि ते पाठ केलेलं लक्षात राहतं. आणि हे त्यामुळं ना की आजकाल काय आहे की कॅल्क्युलेटर आहे, मगाशी उल्लेख झाला, आता AI आलं, सगळं तयार उत्तरं वगैरे मिळत आहेत. हे सगळं असलं तरीसुद्धा जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे ती कृत्रिम बुद्धिमत्ताच आहे आणि आपली जी आहे ती नैसर्गिक बुद्धिमत्ता आहे. आणि नैसर्गिक बुद्धिमत्तेने कृत्रिम बुद्धिमत्तेची तांत्रिक आणि जिथं यांत्रिक पद्धत आहे, जिथं रिपिटेशन आहे, तिथं त्याची मदत घ्यायची आहे. जे सर्जनशील आहे, जे प्रतिभाशील आहे, ते मात्र नैसर्गिक बुद्धिमत्तेतूनच येतं. आणि गणित हे असं एक नैसर्गिक बुद्धिमत्तेचा विषय आहे आणि त्यामुळं आपल्याला गणिताकडं अधिक लक्ष दिलं पाहिजे. आणि गणिताची गोडी, आणि एकदा गणित कळायला लागल्यावर ना बाकीच्या अनेक विषयाचे पण उलगडे होत राहतात. आणि विशेषतः शाळेत 10वीपर्यंत तरी ना, किंवा माझं तर मुलांना गणिताबद्दल खूप रुची निर्माण करायला पाहिजे. त्याच्यासाठी खेडकर सरांसारखे किंवा इथं उपस्थित असलेले गणिताच्या अनेक शिक्षकांसारखे शिक्षक हवेत की जे मुलांना साध्या सोप्या पद्धतीने गणित शिकवतील आणि त्यांना गणिताला दोष न देता, गणित अवघड आहे किंवा हे अवघड गणित आहे आणि तुला येणार नाही, याच्यासारखा तर वाईट प्रकार काही नाही. गणित अवघड आहे समजून घेतील. तुम्ही मुलांना एका क्रमाने पाहू देत. आणि इथं काय आहे की पुढं कम्प्युटरमध्ये आपण बघतो एक पॅरलल प्रोसेसिंग नावाचा प्रकार असतो. काय दरवेळेला आपण सिक्वेन्शियलीच विचार करतो असं नाही आहे, तर पॅरलली पण विचार करत असतो. जे पॅरलली विचार करतील ते त्या पद्धतीने बघतील, सिक्वेन्शियली असतील ते त्या पद्धतीने बघतील. परंतु संधी जी निर्माण होणारी असते ना ती हे करू नये. त्यामुळं केडकर सरांची ही जी पुस्तकं आहेत ती अशा शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांना गणिताबद्दल आवड आहे अशा सर्वांसाठी आहे. आता गणिताशी आपला संपर्क नसतो, पण काय होतं की समजा आपण बऱ्याच दिवसानंतर गाडी चालवणार असू तर 1-2 दिवस अडचण होते, जरा हात साफ व्हायला वेळ लागतो आणि मग नंतर परत आपली गाडी रुळावर लागू शकते. गणिताच्या बाबतीत ती तशीच आहे की आपण शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना काही फॉर्म्युली पाठ केलेले असतात, तंत्र असतात. तर कालच माझं असं झालं की 0 फॅक्टोरियल बरोबर 1 असं यांनी या पुस्तकात दिलेलं आहे आणि मला पटकन एकदम बराच वर्ष संबंध नसल्यामुळं मी विचार करायला लागलो. नंतर थोडंसं गुगल केलं आणि नंतर मी त्याचा एक थेरी जी आहे ते कसं आहे हे बघितलं आणि मग आनंद झाला
किंवा मग आपल्याला अशा पद्धतीनं जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या याच्यातून आपल्याला हा आनंद मिळवता येतो. आणि अशा सर्वांसाठी, हे फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही आहे, तर गणितात रुची ज्यांना आहे त्या सर्वांसाठी आहे. आणि गणितात ज्यांना रुची निर्माण करायची आहे पण गणिताबद्दल आकस नाही आहे किंवा गणिताबद्दल पूर्वग्रह नाही आहे, अशा सर्वांना ही पुस्तकं उपयुक्त ठरतील. आणि सरांची भाषा साधी सोपी आहे, परंतु त्याचबरोबर आपल्याला वाटतं तितकी सुलभ नाही आहे. ती सुलभ या अर्थाने ना किंवा मी घेतलं आणि हे वाचायला लागल्यावर 10 पुस्तकं वाचून झाले की मी गणितात मास्टर होईन, तर असं काही नाही आहे. ते त्याच्यासाठी आपल्यालाच कष्ट आणि आपल्यालाच परिश्रम करावे लागणार आहेत. परंतु हा एक वाटाडे आहे, हा एक मार्गदर्शक आहे. आणि अशा प्रकारची पुस्तकं ही आज सहज सुलभ पद्धतीनं उत्तरं मिळत असताना यंत्राद्वारे, AI द्वारे आणि या सगळ्याद्वारे ही येणं ही मला वाटतं एक चांगली गोष्ट आहे. मगाशी उल्लेख झालाच आहे, ती इंग्रजीत होणारच आहेत, तर ती व्हावीत. आणि आपण सर्वांनी आणि विशेषतः पालकांनी आणि शिक्षकांनी आपल्या मुलांना आणि विद्यार्थ्यांना ही पुस्तकं द्यावीत अशी मी एक शिफारस करतो. आणि मला सरांनी इथं बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आपण सर्वांनी माझे विचार ऐकलेत त्याबद्दल आपलेही आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. अत्यंत अभ्यासपूर्ण असं विवेचन आपल्याला ऐकायला मिळालं आहे. महाराष्ट्र टाइम्सचं संपादक म्हणजे 24 तासाचं काम आहे आणि त्यातनं आपण केव्हा वेळ काढून ही पुस्तकं वाचली याचाच मी विचार करत होतो. तर कमाल आहे. सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण त्यांनी हे खरं करून दाखवलं आहे की बिझी मॅन ओनली कॅन फाइंड टाईम. त्यांनी इतक्या व्यस्त यातनं हे वेळ काढून अत्यंत फार चांगलं त्याचं मार्गदर्शन हे केलेलं आहे. आणि म्हणून आपण या हळूहळू या पुस्तकात वाचून गणिताकडं जाऊया, गणितातली अन्य ठिकाणची कोडी सांगूया, असंच सगळं वाटायला लागलं. मला एकाने विचारलं, एका बकरीला 3 पाय तर 4 बकऱ्यांना किती? एका बकरीला 3 पाय तर 4 बकऱ्यांना किती? नाही, काय परीक्षा बघायची नाही उगीच ते, पण नंतर विचार, हे गणित किती विचार करायला लावता असं सहज त्यातनं लक्षात आलं. तर लोणी सर, खरंच तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं सगळं त्याचं विवेचन केलं आणि ते आम्हालाही प्रेरणादायी आहे. यानंतर मी अध्यक्ष भाषण करायला डॉक्टर स्वाती जोगळेकर यांना आमंत्रित करतो. काही जण अजून प्रश्न केल्यासारखे थांबलेत म्हणून सांगून टाकतो. एका बकरीला 3 आहेत म्हणजे बाकीच्यांना 4-4च आहेत त्या गणितात. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित आजचे लेखक आणि त्यांनी इतकी छान पुस्तकं लिहिली आहेत ते आमचे लाडके प्राध्यापक जयंत खेडकर सर, आजचे प्रमुख पाहुणे श्रीधर लोणी सर, या सगळ्या स्नेहल प्रकाशनचं ज्यांनी प्रकाशित केली आहेत ही सगळी पुस्तकं ते प्रकाशक रवींद्र घाटमांडे सर, आजचे आपले अँकर श्री श्याम भुरके सर, ते अतिशय छान पद्धतीने हे अँकरिंग करतायत. इथे उपस्थित असलेले सर्वजण आणि खरं तर म्हणजे मी ज्यांच्याकडनं कधी शिकलेली नाही आहे परंतु गुरुतुल्य असलेले मोडक सर, की ज्यांनी मॅथमॅटिक्समध्ये अनेक वर्ष SP कॉलेजमध्ये त्यांची सेवा दिलेली आहे. आणि खरं सांगायचं तर गणितातले अतिशय अवघड विषय म्हणजे आमच्या गणितातल्या ज्या वेगवेगळ्या ब्रांचेस असतात, फंक्शनल ॲनालिसिस, रियल ॲनालिसिस वगैरे, तर सरांचा अगदी हातखंडा होता.
आणि सरांचं मी आभारही मानेन की सर आमच्याकडे फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये ज्या वेळेला आम्ही MSc टेक इन इंडस्ट्रियल मॅथमॅटिक्स विथ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स सुरू केला त्यावेळेलाही सर फंक्शनल ॲनालिसिस आमच्या मुलांना शिकवायला होते, कदाचित पूर्वाला पण असतील. हां आता इथे जे जे वक्ते आत्ता बोलून गेले त्या प्रत्येकाला असं वाटत की किंवा आत्ता उपस्थित सगळ्यांनाही असं वाटत असेल की गणित हा खूप अवघड विषय आहे. खरं सांगायचं तर गणित हा नक्कीच अवघड विषय नाही आहे, परंतु कसं होतं की गणित हा जो व्यक्ती तुमच्यासमोर मांडते त्या व्यक्तीने ते खूप सोपं करून मांडलं तर आपल्याला गणित हे खूप आवडतं आणि अशा पद्धतीने सुद्धा खूप मोठे मोठे लोक गणितातले संशोधक होऊ शकतात. परंतु सुरुवातीलाच जर शालेय जीवनामध्ये आपल्याला असं सांगितलं की गणित हे खूप अवघड आहे आणि त्याची जर भीती घातली गेली तर मग पुढे सुद्धा गणिताची थोडीशी भीती वाटू शकते. आणि याच पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की प्राध्यापक जयंत खेडकर यांनी पुढाकार घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने ही 10 पुस्तकांची रचना इथे मांडलेली आहे. आणि सरांनी असं म्हणजे आपल्याला आत्ता नुकतंच कळलं की सरांना 100पैकी 100 मार्क मिळालेले होते. ते म्हणजे इट इज आउट ऑफ पॅशन की त्यांना स्वतःला गणितामध्ये रस होता आणि म्हणून त्यांनी गणितामधल्या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या आणि त्यांना ते गणित सोपं वाटायला लागलं. असंच आपल्यालाही सगळ्यांना गणित सोपं म्हणजे आता तुम्ही सगळेजण खूप वयस्कर आहात, आय शुडंट से दॅट, पण शालेय जीवनामध्ये सुद्धा गणित हे जर सोप्या पद्धतीने करून सांगितलं तर विद्यार्थ्यांना ते नक्कीच आवडतं असं आहे. आणि खरं सांगायचं तर आपल्या रोजच्या जीवनातल्या ज्या काही लॉजिकल गोष्टी असतात त्या सगळ्या गणितावरतीच अवलंबून असतात. म्हणजे आता तुम्ही जर आता आपण अनेक ठिकाणी फिरायला जातो आणि ज्या वेळेला आपण खूप घाट वगैरे असे पार करत जातो तर त्यावेळेला आमच्या गणितामध्ये एक संकल्पना आहे ग्रेडियंट किंवा स्लोप. तर त्या आर्किटेक्टनी ज्या पद्धतीने ते बांधलेलं असतं की ते ॲक्च्युअली इट इज बेस्ड ऑन ह्या मॅथमॅटिकल कन्सेप्ट्सवरती असतं. गणितात पहिलं पुस्तक जे सांगतं संख्या सफर, तर आम्ही नेहमी असं म्हणतो की गणितामध्ये सेट हा खूप महत्त्वाची गोष्ट असते. मग सेट म्हणजे काय की कलेक्शन असतं, एलिमेंट्सचं कलेक्शन असतं. किंवा काही आपण फॉर एक्झाम्पल बाजारात जाऊन आपण 1 किलो बटाटे आणले तर 1 किलो बटाटे हा त्या एक संच असतो, तर तो आपल्याला खरं तर फायनाईट स्वरूपामध्ये दिसतो. परंतु असं अमर्याद असेल तर ते इन्फायनाईट स्वरूपात असतं. त्यामुळे आमच्या गणितामध्ये 2 प्रकारचे संच असतात, एक फायनाईट एक इन्फायनाईट, आणि त्याच्यावरती आम्ही काही रूल्स डिफाईन करतो आणि त्या रूल्समध्ये आम्ही खेळत राहतो. म्हणून मग त्याच्यातून मोठी मोठी गणितं निर्माण होतात. म्हणजे गणित हा विषय खरंच अवघड नाही आहे. कदाचित काही लोकांना शालेय जीवनामध्ये बीजगणित सोपं वाटतं पण भूमिती अवघड वाटते, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा नीट विचारपूर्वक केला, आपलं लॉजिक लावलं तर गणित हा विषय खरंच खूपच म्हणजे सोप्पा अशा पद्धतीचा आहे. आता एक नवीन गणिताच्या म्हणजे गणिताला आम्ही नेहमी असं म्हणतो की मॅथमॅटिक्स ऑफ ऑल सायन्सेस, कारण तुम्ही फिजिक्स घ्या, केमिस्ट्री घ्या किंवा इतर अनेक शास्त्र घ्या तर त्या बेसिकली तुमच्या बेसिक त्याचं जे आहे ते गणितावरतीच अवलंबून आहे. गणित जर आपल्याला कळलं तर बाकीच्या अनेक गोष्टी जीवनात घडतात आणि जीवनात आपल्याला कळू पण शकतात. की जसं ॲक्च्युली त्यांनी भागाकार गुणाकारावरती पण एक पुस्तक लिहिलेलं आहे. तर मला असं वाटतं की आयुष्यामध्ये जर गुणाकारापेक्षा भागाकार जर जास्त वापरला तर आपले नातेसंबंधही खूप चांगल्या पद्धतीने टिकून राहतील आणि माणसाचे जीवन पण खूप चांगलं यशस्वी होईल. एक आमच्याकडे असं असतं की रिमाइंडर हा एक प्रकार असतो. युक्लिडियन अल्गोरिदममध्ये आम्ही रिमाइंडर असं म्हणतो. म्हणजे ते कोशंट असतं, एक संख्या दुसऱ्या संख्येला डिव्हाइड करते आणि मग आपल्याला कोशंट आणि रिमाइंडर मिळतो. तर प्रत्येक वेळेला आपण कोशंट होत जाण्यापेक्षा जर आपण रिमाइंडर 0 म्हणून जर आपण ॲक्सेप्ट केलं तर तरीसुद्धा माणसाला माणुसकी पण ही जपता येऊ शकते. म्हणजे अशा गोष्टींमध्ये सुद्धा आपण गणित आहे हे बघू शकतो. आता तुम्ही जर असं बघातलात तर मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देते की घरची गृहिणी, तिला घरच्या नॉट ओन्ली
किचनमधल्या गोष्टी, पण बाकी इतर कुठेही कुठल्याही गोष्टी ठेवलेल्या असतात. हे तिलाच माहिती असतं की नाही, लोकांना माहिती नसतं. फोन करून विचारतात कुठे काय ठेवलं आहे. मग आई घरात जरी नसेल तरी ती सांगते, फडताळावरच्या 3ऱ्या डब्यातल्या दुसऱ्या कप्प्यात ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. तर ह्याला म्हणतो आम्ही डेटा ऑर्गनायझेशन. तर आता तुम्ही जर बघितलं की डेटा सायन्स हे आलेलं आहे. डेटा सायन्स हे मॅथ्समध्येच अवलंबून आहे, परंतु त्याच्यामध्ये जर खूप मोठा ह्यूज डेटा निर्माण झाला तर तो तुम्हाला एक तर पद्धतीने ऑर्गनाईज करायला लागतो. मग हा ऑर्गनाईज कुठून येतो? आता कुठल्या गृहिणीला आपण कधी मॅथमॅटिक्स अगदी खोलात शिकवलं जातं का? पण नाही, ती ह्या गोष्टी करतेच. किंवा बजेट जे असतं किंवा घरचं जे बचत करतात त्या गोष्टी, तर इतर राष्ट्राचं बजेट मांडण्यापेक्षा त्या घरचं बजेटसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनेच हाताळलं जाऊ शकतं. तर तुम्हाला मी एक सरांनी अतिशय छान पद्धतीने गणितज्ञांची पण ओळख करून दिलेली आहे. तर थोडंसं मी तुम्हाला सांगते, पायथागोरसचा सिद्धांत तुम्ही सगळ्यांना माहितीच असेल, परंतु तो सिद्धांत पायथागोरसनी न लावता त्याच्या बायकोनी लावलेला आहे. त्याची बायको आणि खरं होतं म्हणजे आत्ताच्या काळामध्ये स्त्रियांना खूप सारं स्वातंत्र्य मिळालेलं आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. परंतु एक काळ असा होता की ज्या वेळेला स्त्रियांना स्वतःची ओळख लपवायला लागत होती. की कसं होतं की सिद्धांत मांडला होता त्यांच्या बायकोनी, अथेनानी, आणि तो ॲक्च्युली प्रकाशित झाला पायथागोरसच्या नावावर. तसंच आमच्या मॅथ्समध्ये एक एमी नॉयथर नावाच्या खूप मोठ्या गणितज्ञ होऊन गेल्या, पण त्यांना स्वतःची ओळख ही जन्मभर ही स्त्री म्हणून ती लपवायला लागली. आणि त्यांनी इतकं काम करून ठेवलेलं आहे गणिताच्या ह्याच्यामध्ये की नंतर त्यांना त्या पद्धतीचा ऑनर मिळाला. गणितामधले आमचे खूप मोठे गणितज्ञ होऊन गेले की ज्यांना आम्ही म्हणतो गाऊस म्हणून होऊन गेले, कार्ल गाऊस. त्यांना ॲक्च्युली प्रिन्स ऑफ मॅथमॅटिक्स असं पण म्हणतात. तर खरं सांगायचं तर त्यांची आई ही मेंढपाळ होती आणि त्यांचा मामा पण मेंढपाळ होता. आणि त्यांच्या आईला असं वाटायचं की आपल्या मुलांनी आपल्याकडे असलेल्या मेंढ्यांच्या दुप्पट टिप्पट चौपट मेंढ्याच्या मागेच धावत सुटावं. परंतु तो इतका हुशार होता की नंतर ही गोष्ट त्यांच्या मामाच्या लक्षात आली आणि मग मामा म्हणाला की तू आता शाळेत जायला सुरुवात कर. पण ते शाळेतसुद्धा जाऊन ते त्यांच्या शिक्षकांना इतका प्रत्येक प्रश्न विचारायचे आणि सारखं त्यांना भंडावून सोडायचे. म्हणून मग त्यांच्या शिक्षकांनी एक दिलं की एक 1+2+3 असं तू 100पर्यंत आकड्यांची बेरीज करत बस. त्यांना असं वाटलं की हा झालेलं याच्यात 4-5 तास जातील याचे. पण एक 10व्या मिनिटाला तो लहान गाऊस उत्तर घेऊन आला. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला खूप छान n×n+1/2 म्हणजे अशा पद्धतीच्या गोष्टी पण मिळाल्या. आणि नंतर कार्ल गाऊसनी गॉटिंजन युनिव्हर्सिटीमध्ये ॲस्ट्रॉनॉमीमध्ये वगैरे सुद्धा खूप चांगलं काम या पद्धतीने केलेलं आढळून आलेलं आहे. आपण ॲक्च्युली आत्ता मगाशी सरांनी, आता हे दोघंही इलेक्ट्रॉनिक्समधले आहेत तिथे, तर इलेक्ट्रॉनिक्सच्या ह्याच्यामधला जो एक बेसिक गाभा आहे ऑन ऑफ, किंवा आम्ही आमच्या मॅथ्सच्या भाषेमध्ये याला 0-1 अशा पद्धतीचं म्हणतो. तर हा शेवटी या सगळ्याचा शोध लावला होता तो होता जॉर्ज बुली. त्या बुलियन अल्जिब्रावरतीच या सगळ्या गोष्टी आत्ता अवलंबून आहेत. तर पण ज्या वेळेला जॉर्ज बुली हे हायस्कूल मॅथमॅटिक्स टीचर होते आणि त्यांनी ज्या वेळेला याचा शोध लावला, अनेक वर्ष हे संशोधन ॲक्सेप्ट केलं गेलेलं नव्हतं. परंतु ह्या संशोधनाने आत्ता केवढी मोठी क्रांती ही या डिजिटल युगामध्ये घडवून आणलेली आहे. हे खूप मोठं योगदान आहे. आणि हे सगळं ॲक्च्युली लाईक आफ्टर ही पास्ट अवे या सगळ्या गोष्टींचा नंतर आपल्याला लक्षात आलेलं आहे. आता तुम्ही सगळेजण आपण मशीन लर्निंग वगैरे या पण गोष्टी बघतो. आय एम जस्ट ट्राईंग टू रिलेट की मॅथमॅटिक्स हे डिफिकल्ट नाही आहे, पण ते आपण एव्हरीडे लाईफमध्ये सुद्धा कसं वापरत आहोत. तर तुम्ही कुठलाही एखादा कीवर्ड गुगलला सर्च इंजिन म्हणून देता.
ओके. आणि मग तुम्हाला त्याच्यावरती असं येतं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला आत्ता हवं असेल काय म्हणजे एखाद्या गोष्टी तुम्हाला विकत घ्यायच्या असतील, बूट वगैरे विकत घ्यायचे असेल, तुम्ही एखादं टाकलं, तुम्हाला काही त्याची वेगवेगळी म्हणजे इतक्या सर्चेस फाउंड असं वगैरे येतं, तर त्याच्यामागे आमचं एक जनरलाइज मॅट्रायसिस असतात. तर ती जनरलाइज मॅट्रायसिसची आमची जी सोल्युशन्स असतात आणि त्या सोल्युशनवरती डिपेंडंट अपॉन तुम्हाला त्या सगळ्या सर्च इंजिन्स तुम्हाला मिळतात तिथे. त्यामुळे हे सुद्धा त्याच्या मागे सगळ्याच्या मागे गणितच असतं. किंवा आता तुम्हाला मी अगदी सोप्यातलं सोपं सांगते की जे आत्ता आपण सगळे लोक वापरत आहोत, की ज्या वेळेला आपल्याला कुठेतरी जायचं असतं, आपण पटकन एखादा ओला किंवा उबेर आपण बुक करतो. मग तिथे लगेच तुम्हाला 2-4 सेकंदामध्ये येतं की 2 मिनिट्स हवे, 3 मिनिट्स हवे, असं ते आपल्याला त्यांच्याकडनं म्हणजे रिप्लाय येतो. तर ह्याच्या मागे आमचा एक खूप मोठा अल्गोरिदम आहे ग्राफ थिअरीतला, डिक्स्ट्राज अल्गोरिदम म्हणून. तर डिक्स्ट्राज अल्गोरिदम शॉर्टेस्ट पाथ अल्गोरिदम असं आम्ही त्याला म्हणतो. आणि तो तुम्हाला पटकन सांगतो की इथून या. किंवा गुगल, काय वेळेला तुम्ही गुगल लावलं आणि तुम्हाला एखाद्या डेस्टिनेशनला जायचं असतं, तर तो तुम्हाला अर्थात काय वेळेला तर लांबूनही नेतो, आय डोंट नो व्हॉट इट हॅपन्स, पण शक्यतो शॉर्टकट मेथड दाखवून तुम्हाला त्या डेस्टिनेशनपर्यंत पोचायला मदत करता येते. किंवा आता तुम्ही जर म्हणत असाल की काही डिजिलॉकर वगैरे पण काही लोक वापरत असतील स्वतःच्या काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स ठेवण्यासाठी. किंवा आता सरांनी जे मगाशी एक उदाहरण दिलं की 2 संख्या दिल्या तर त्या आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा गुणाकार करता येतो, परंतु एखादी खूप मोठी संख्या दिली, म्हणजे खूप 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 मोठी संख्या दिली, तर तुम्हाला जर फॅक्टर्स पाडायचे असतील तर त्याच्यासाठीच्या गोष्टी आत्ता पण अजूनही खूप चांगल्या पद्धतीचे अल्गोरिदम्स अजूनही नाही आहेत. पण त्याचा उपयोग हा आपल्याला आपल्या सिक्युरिटी गोष्टींसाठी करता येऊ शकतो. म्हणजे फॅक्टरायझेशन नाही आहे ॲक्च्युली प्राईम्सची, तर त्याच्या आपल्याला करू शकतो. कारण कसं होतं की आपण काही वेळेला आपल्याला ईमेल आपण दुसऱ्या लोकांना पाठवतो, तर त्या ईमेलमध्ये सुद्धा कसं असतं की आपण आपला एक ईमेल ID असतो जो आपण पब्लिकली सगळ्यांना सांगून टाकतो. परंतु आपल्याला जर ती मेल दुसऱ्याला पोचली आणि त्या व्यक्तीला ती बघायची असेल, तर त्याला ॲक्च्युली ती सुरू करत असताना स्वतःचा पासवर्ड टाकायला लागतो. तर हा जो गोष्ट आहे, तर ती पासवर्ड, तर 1 टाईम पासवर्ड वगैरे या गोष्टी सहज उपलब्ध आहेत. परंतु याच्या बॅकएंडला किंवा तुम्ही मोबाईलवरती जर एखादी गोष्ट बघितली तर तिथे एक असा मेसेज येतो की एंड टू एंड एन्क्रिप्टेड आहेत सगळ्या गोष्टी. हां, तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या मॅथमॅटिक्सच्या कन्सेप्ट्सवरती बेस्ड आहेत. त्यामुळे कसं आहे की मॅथमॅटिक्स हे आपल्या चालता बोलता फिरता आपण अगदी सहज ज्या गोष्टी करतो आहोत त्याच्यात सुद्धा सगळीकडे मॅथमॅटिक्स हे इन्वॉल्ड आहे. परंतु ते कसं आहे की ते बघायची आपल्याला एक दृष्टी डेव्हलप करायला पाहिजे. आणि म्हणजे प्रत्येकालाच असं नाही मी म्हणणार की त्यांनी अगदी इंटरेस्ट घेऊनच या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. परंतु कसं होतं की तुम्ही जर मॅथमॅटिक्समध्ये विचार करायला लागलात तर तुमची लॉजिकल इंटेन्सिटी ही चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकते. म्हणजे जसं सर म्हणाले की आपण पाढे पाठ करतो, तर अख्ख्या जगामध्ये हे प्रूव्ह झालेलं आहे की आपल्या भारतीयांनाच चांगल्या पद्धतीने ही संकल्पना पुढे चांगल्या पद्धतीने मांडता येतात. पाश्चात्य देशांमध्ये पाढे कोणालाही येत नाहीत. साधं तुम्हाला छोट्या गोष्टींचा जर गुणाकार करायचा असेल तरीसुद्धा त्यांना कॅल्क्युलेटर लागतो. तुम्ही जर एखाद्या मॉलमध्ये गेलात तर त्यांना तोंडी पटापट कॅल्क्युलेशन येत नाहीत, पण आपल्या इथले एखाद्या ग्रोसरी शॉपमधला मारवाडी पटापट त्याचं कॅल्क्युलेशन करून घेतात. कदाचित ते शाळेत गेलेलेही नसतील, परंतु तो त्यांच्या मेंदूचा ब्रेन हा ॲक्टिवेट झालेला असतो आणि लहान वयामध्ये हे आपल्याला करण्याची खूप गरज आहे. त्यामुळे NEP 2020 यांनी आत्ता जी ॲक्च्युली
काही सिलेबस रिलेटेड गोष्टी या मांडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी लहान वयामध्येच खूप चांगल्या पद्धतीने आपण गणित कसं अंतर्भाव करू शकतो याबद्दल खूप चांगल्या गोष्टी त्याच्यात टाकलेल्या आहेत. आणि सरांची जी पुस्तकं आहेत ती अतिशय खूप छान पद्धतीने सरांनी लिहिलेली आहेत. सगळ्यात मुख्य म्हणजे ती पुस्तकं छोटी आहेत. हे खूप चांगली गोष्ट आहे, कारण मोठं गणिताचं पुस्तक बघितल्यानंतर अर्ध्या लोकांना आधीच झोप येऊन जाऊ शकते, पण ती पुस्तकं अतिशय छोटी आहेत आणि ती सर्व गणित शिकवणाऱ्या शिक्षकांपर्यंत पोचलीच जावीत असं मला नक्की वाटतं. आणि मी इथे असंही आश्वासन देऊ शकते की जर घाटपांडे सरांनी काही एक स्कीम राबवली तर आमच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांच्या मध्ये आम्ही ही पुस्तकं घेऊन जाऊ शकतो. तसंच ज्या समविचारी संस्था आहेत त्यांच्यामध्येही आम्ही ही पुस्तकं घेऊन जाऊ शकतो. कारण कसं झालं आहे की आत्ता ना म्हणजे दुर्दैवाने असं आम्हाला म्हणायला हे वाटेल की आजकाल जर तुम्ही शाळेतल्या कुठल्याही मुलाला विचारलं, सेकंडरी स्कूलमधल्या, तुला काय व्हावंसं वाटतं, कोणीही म्हणत नाही मला शिक्षक व्हावंसं वाटतं. कोणीही नाही. म्हणजे देर आर व्हेरी फ्यू, अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके असतील. ते विविध वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगतात. परंतु पूर्वीच्या काळामध्ये असं वाटत होतं की शिक्षक हाच डोळ्यासमोर ठेवून अनेक लोक म्हणत होते की आम्हाला शिक्षक व्हायचं आहे. पण आणि जरी ChatGPT आणि याच्यावरच्या गोष्टी जरी उपलब्ध असतील तरी त्यातली ऑथेंटिसिटी आत्ता पूर्ण सांगता येत नाही. एक सगळ्यात महत्त्वाचं की कम्प्युटर ही निर्जीव वस्तू आहे. त्याच्यावरती ज्या ज्या कंटेंट तयार केल्या जातात त्या मनुष्याच्या मार्फतच केल्या जातात आणि त्यामुळे काही काही ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे दोष पण आढळून येतील. आता फॉर एक्झाम्पल मी मध्यंतरी फ्रॅक्शन्स या प्रकारावरती ॲक्च्युली ChatGPTवरचं वाचलं होतं. ते काही तितकंसं चांगलेलं नव्हतं किंवा डेसिमलच्या ह्याच्यामध्ये. तर अजूनही मला असं वाटतं की विद्यार्थ्यांपर्यंत एखादी गोष्ट जर पूर्णत्वाने जर आपल्याला पोचवायची असेल तर त्याला शिक्षकाशिवाय काहीही पर्याय नाही आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या नवीन तरुण पिढीपर्यंत चांगल्या गोष्टी घेऊन जाणं हे आपलं खरंच सामाजिक कार्य आहे आणि आपण ते सगळ्यांनी मिळून पुढे नेऊयात. सरांनी अतिशय लक्षपूर्वक आणि अनेक दिवस त्यांनी याच्यावरती घालवून ही छान पुस्तकं लिहिली. त्याच्याबद्दल सरांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि ही पुस्तकं प्रकाशित झाल्याबद्दल मी घाटपांडे सरांचंही मनपूर्वक अभिनंदन करते. धन्यवाद. मी आज प्रथमच ऐकलं आपल्याला खणखणीत आवाज. म्हणजे तुम्हाला वर्गामध्ये माईकची काय गरजच नाही आहे. आणि काय कुठलंही व्याख्यान चांगलं व्हायचं असेल तर कंटेंट अँड कम्युनिकेशन या दोन गोष्टी लागतात. कंटेंट तर पॉवरफुल होतेच, पण कम्युनिकेशनही इतकं चांगलं आहे म्हणून जोरदार आम्ही तुमच्याबद्दल टाळ्या वाजवतो. त्याचा सहज आपल्याकडे वापर करता येईल हे त्यांनी सांगितलं. म्हणजे ज्यांना गणित सोडवायची नाहीत त्यांनासुद्धा जर घर आपलं आनंदी ठेवायचं असेल तर गणितातली वृत्ती कशी घरात येईल हे पाहायला पाहिजे. ते म्हणजे सद्भावना वाढायच्या असतील तर बेरीज करा, गुणाकार करा सांगितलं. आणि मीपणा कमी करायचा असेल, मी चॅनल बघणं कमी करायचं असेल तर वजाबाकी करा. आणि ते आपण शिकतो आहे, आपल्या संस्कृतीत आहे. ते वारकरी पंथाची मंडळी पंढरीला जाताना कशी जातात? ज्ञानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, 2 पावलं पुढं आणि 1 पाऊल मागं येतात. तर 1 पाऊल मागं घ्यायची वजाबाकी ज्या घरातनं कळलेली आहे, ज्यांना कळली आहे ते तेवढे चांगल्या सुखाच्या पंढरीपर्यंत जाऊ शकतात हे सिद्ध झालेलं आहे. फार चांगला पण संबंध विवेचन उत्कृष्टच झालेलं आहे. आणि मला तेही आवडलं तुमचं की पायथागोरसच्या सौभाग्यवतींनी ते केलेलं होतं म्हणून असं आहे. म्हणजे त्या काळीसुद्धा विद्वान होत्या बायका. नाही मजेनं म्हणतो मी. म्हणजे असं पण किती चांगलं, खूप गोष्टी ऐकायला मिळाल्या, बरं वाटलं. म्हणजे आम्ही आता सांगत जाऊ की पायथागोरसच्या सौभाग्यवतींचा हा आहे, हे फार महत्त्वाचं आहे. असं
तर अप्रतिम आपण हे केलेलं आहे. त्याच्याबद्दल आम्ही सगळे बेरजेचा वा म्हणतो तुमच्यासाठी, टाळ्या वाजवून. छान. आता आपण समारोपाकडे येतो आहे, म्हणजे सत्कार करायचे काहींचे आणि आभार प्रदर्शन. सत्कारामध्ये हे पुस्तक अतिशय देखणं केलेलं आहे. तुम्ही घरात नुसतं असं आता टिपायवर हा सेट ठेवा बरं का. कोणी आले आणि असं बघितलं तर काय विद्वान माणसं आहेत त्या घरातली असं वाटलं पाहिजे त्यांना. गणिताची पुस्तक आहे, असं दिसेल असं थोडं बाजूला ठेवून द्यायचं. असं तितकं आकर्षक करण्याचं काम श्रीयुत थत्ते यांनी केलेलं आहे. त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. श्रीयुत मोहन थत्ते चांगले कलाकार आहेत, आर्टिस्ट आहेत. सौ वंदना साळी, पुरोहित यांनी हे सबन टायपिंग वगैरेचं काम केलेलं आहे. त्यांच्या वतीनं सौ वंदना साळी हे स्वीकारत आहे. आता आभार प्रदर्शन आहे. मराठीमध्ये सर्वप्रथम ज्ञानपीठ पुरस्कार ज्यांनी प्राप्त केला ते वि स खांडेकर म्हणायचे, जगातलं सगळ्यात सुंदर पुस्तक कोणतं असेल तर त्याचं नाव बुक ऑफ थँक्स आहे. त्याच्यामध्ये एंट्रीज करत जावं म्हणजे कृतज्ञता ही वाढत राहते. आत्ताच्या सत्रात बोलायचं झालं तर ती गुणाकारानं वाढत जाते, मल्टिप्लिकेशन होत जातं. म्हणून आम्ही हा आमचा कृतज्ञता व्यक्त करतो आहोत. सर्वप्रथम व्यासपीठावरचे मान्यवर सौ स्वाती जोगळेकर यांच्यासाठी एकदा पुन्हा टाळ्या वाजवा. आणि खरोखर वेळात वेळ काय असतो तो आम्ही महाराष्ट्र टाइम्सचं तिथलं काय उद्याचं चित्रण करायचं हे डोळ्यापुढं ठेवत का होईना पण इथपर्यंत पोचलेले प्रमुख पाहुणे श्रीधर लोणी यांच्यासाठी, प्रकाशक रवींद्र घाटपांडे यांच्याबद्दल एक आणि अनेक जणांचे सहकार्य या आजच्या प्रकाशन समारंभामध्ये लाभलेलं आहे. आदिश फाउंडेशनच्या प्रमुख मृणाल जैन यांनी अक्षरवेल सभागृह हे उपलब्ध करून दिलं आहे. पण आणखी एका गोष्टीसाठी की पुण्यामधली सांस्कृतिक भूक आहे ही दिवसेदिवस वाढत चालली आहे. ते पूर्ण करायला जसजसे वेगवेगळ्या आकाराचे सभागृह लागतात, हे अक्षरवेलनं आज चांगलं करून दिलेलं आहे. याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं इतका तितका. त्यानंतर कविराज विजय सातपुते हे या सभागृहाचे सगळी देखभाल पाहत असतात आणि स्वतःच कलाकार असल्यामुळे प्रत्येकाच्या बद्दलच्या त्यांना एक मनात आस्था असते की इथला कार्यक्रम चांगला व्हावा, त्या पद्धतीने ते पाहतात. विशेष उपस्थितीमध्ये आहेत तितिक्षा संस्थेच्या प्रिया दामले, त्याच्यानंतर आदरणीय खेडकरांचे कुटुंबीय सगळे फॅमिली, त्यांचे कुटुंबियाचे फॅमिली डॉक्टर विलास बापट हे आलेले आहेत. डॉक्टर कुठे आहेत ते? हां आहेत. डॉक्टर हा प्रथम सांभाळायला लागतो पाहिजे, ते चांगलं केलेलं आहे तुम्ही. प्राध्यापक खेडकर यांचे व्याही मिलिंद घाटे आणि परिवार
यांच्यासाठी टाळ्या वाजव्या. ते आलेले आहेत. फर्ग्युसन महाविद्यालयातले फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागातले प्राध्यापक आलेले आहेत, त्यांच्याबद्दलही मी आभार व्यक्त करतो. खेडकर आणि घाटपांडे परिवारातले आप्तेष्ट आलेले आहेत, त्यांच्याबद्दलही आभार व्यक्त करतो. आणि संभाजीनगर संघ मित्रमंडळी सगळी तिथली आलेली आहेत. संघातले त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातले मित्र आलेले आहेत, वार्ताहर आहेत, पत्रकार आहेत. या सगळ्यांच्या प्रति मी आभार मानतो आहे. घाटपांडे यांच्या स्नेहल प्रकाशनचे काही लेखकसुद्धा या समारंभाला आलेत. त्यातले मी आंबेकर चार्टर्ड अकाउंटंट इथे आलेले आहेत, त्यांचे इथे प्रति आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण वेळात वेळ काढून आलेला आहात. जाऊ का नको या विचारात हल्ली माणसं असतात. ट्रॅफिक आहे, अमुक आहे, तरी आहे. त्यातनं चांगलं काम तुम्ही केलेलं आहे आणि मी सांगितलं तसं केलं. घरी हे पुस्तक कोणी बाहेरच्यानी पाहिलं की तुमच्याबद्दलचा आदर, तुमच्याबद्दलची विद्वत्ता वगैरेच्याबद्दल फार वाढणार आहे आणि लॉजिकल थिंकिंग घरामध्ये सुरू होईल. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून मराठीला ज्ञानभाषा करण्यात जे जे नुसते म्हणत असतात त्याच्यात हाही फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आपण दिलेलं आहे. सर्वांच्या प्रति पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आपण सार्वजनिक पसायदानानं या कार्यक्रमाची सांगता करू. सूत्रसंचालक हा कार्यक्रम उंचीवर नेणारं एक माध्यम असतं आणि श्याम बुर्के नेहमीच ते अतिशय उत्तमपणे करतात. त्यांचाही सत्कार श्रीधर लोणीजींनी करावा असं मी विनंती करतो. पसायदानानं आपण सगळे मिळून एकत्र म्हणून ते करणार आहे. त्यापूर्वी 2 आनंददायी उद्घोषणा आहेत. एक म्हणजे हा 600 रुपयाचा संच आज 500 रुपयात मिळणार आहे आणि सर्वांसाठी दुग्धपानाची व्यवस्था केलेली आहे. त्याचाही लाभ घ्यावा ही नम्र विनंती. पसायदानाला सर्व उभे राहूया. आणि अजून एक हे आहे पुस्तक विक्रीचं जिथं आपलं स्टॉल आहे तिथे मी एक प्रश्नपत्रिका ठेवलेली आहे. आपण ती घरी घेऊन जावी आणि स्वतः सोडवायचा किंवा आपले पाल्य वगैरे कोणी असेल त्यांना द्यावा. म्हणजे आपल्याला या मालिकेचं महत्त्व कळेल. एवढंच मी सांगू इच्छितो. प्रश्न मंजूष आहे ना तशी? हो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकल मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन
ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीती लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टा दृष्ट विजय होवा वेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो. ऐणे वरे ज्ञान देवो. सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. धन्यवाद. दुग्धपानाचा लाभ सर्वांनी घ्यावा.